तुमच्याकडे एक लॉयर असणं यासाठी आवश्यक आहे, कारण लॉयर तुमचे फक्त ड्राफ्टिंग करत नसतो. तुम्ही लॉयर लायबिलिटीसाठी घेता, रिस्पॉन्सिबिलिटीसाठी घेता. तर मायक्रो आणि स्मॉल सेक्टरमधून जे क्लायंट्स येतात, त्या मनस्तापामुळे मला दिसतं की त्यांचा पूर्ण फोकस सध्या त्या रिकव्हरीवर जातो आहे. आणि त्यामुळे त्यांची जी काही कोर कॉम्पिटन्सी आहे, जो त्यांचा मेन बिझनेस आहे, त्याच्यावरती लक्ष जात नाही. तू MSME कोर्टात गेलास आणि एखाद्या डिस्प्यूटबद्दल तू पेटिशन किंवा कंप्लेंट फाईल केली आहे, पहिला प्रश्न तुला कोर्ट हाच विचारणार आहे की ह्याचं ॲग्रीमेंट कुठं आहे. ही जी काही तू डिस्प्यूट म्हणतोस, ही डिस्प्यूट आहे हे कशावरनं? खरंच हे कॉन्ट्रॅक्ट खूप महत्त्वाचे आहेत का MSME फाउंडर्ससाठी किंवा एका एंटरप्रेन्योरसाठी? फर्स्ट कंडिशन ऑफ अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट इज देर मस्ट बी अ प्रॉमिस और देर मस्ट बी अन ऑफर अँड देन देर मस्ट बी अन ॲक्सेप्टन्स ऑफ दॅट ऑफर. आज फिट अँड फाईन लोक पण जाऊन वर्षाला किंवा 2 वर्षातून एकदा हेल्थ चेकअप करतात, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करतात. तसंच माझं म्हणणं आहे की एक प्रिव्हेंटिव्ह लीगल हेल्थ चेकअप व्हायला हवं, कारण धंदे में रिस्क तो लेना पडता है. आय डिसएग्री विथ दिस. आमचं कामच आहे की कोर्टात कधी जाऊ लागू नये. वेर यू आर इन्व्हेस्टिंग मनी, यू हॅव टू बी केअरफुल अबाउट इट. तर AI आलं आहे किंवा ChatGPT आहे, तर याच्यावरती मी नुसतं अग्रीमेंट म्हणलं तरी मला ते धडाधड एक 4-5 पानाचं लिहून पाठवतं. मग मला लीगल टीम किंवा रिटेनर बेसिसवरती लीगल कंपनीची काय गरज आहे, का गरज असावी? नमस्कार, मी प्रसाद. देसीपॉडच्या आजच्या पॉडकास्टमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत लीगल कम्प्लायन्सेस नसल्यामुळे MSMEज आणि स्टार्टअप्सला काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात. त्यामध्ये क्लायंटकडनं पेमेंट वेळेवर न येणं, त्याचबरोबर अग्रीमेंटमध्ये टर्म्स अँड कंडिशन्समध्ये क्लॅरिटी नसणं आणि स्कोप ऑफ वर्क ऐनवेळेला बदलणं, अशा बऱ्याचशा प्रॉब्लेमला MSMEज आणि स्टार्टअप ओनर्स फेस करत असतात. आणि याच विषयावरती चर्चा करण्यासाठी पुन्हा आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ॲडव्होकेट केतन हेडा. केतन हेडा हे सेकंड जनरेशन ॲडव्होकेट आहेत. ते गेल्या 20 वर्षापासून पुण्यामध्ये हेडा अँड असोसिएट्स नावाने लॉ फर्म चालवतात. गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी बऱ्याचशा स्टार्टअप ओनर्स आणि MSMEजला लीगल कम्प्लायन्सेस कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केलं आहे. चला तर मग त्यांच्याकडनं जाणून घेऊयात MSMEज आणि स्टार्टअप कुठल्या लॉजच्या अंडर प्रोटेक्टेड असतात. त्याचबरोबर तुमचे पेमेंट जर तुमचा क्लायंट वेळेत नसेल करत, तर तुम्ही त्याच्यावरती काय लीगल ॲक्शन घेऊ शकता आणि ह्या बऱ्याचशा विषयांवरती आपण चर्चा करूया. चर्चा तर आपण करणार आहोत, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एपिसोडला हाईप करायला विसरू नका, कारण हाईप केल्यामुळे हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत होते. चला तर मग सुरू करूया आजचा हा पॉडकास्ट. केतन, वेलकम टू देसीपॉड. परत एकदा देसीपॉडमध्ये आल्यावर कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय. फर्स्टली थँक्यू सो मच मला परत बोलवण्यासाठी. अँड स्टुडिओ बेटर झाला आहे. मी इवन ऑनलाईन फॉलो करतोय. सबस्क्रायबर्स वाढलेत, व्ह्यूज वाढलेत, कंटेंट खूप डीप येतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स टू द एंटायर टीम. यू गाईज आर डुईंग वेल अँड आय एम सो प्राऊड. हाऊ आर यू नाव? आय एम डुईंग वेल ऑल्सो. बिझनेस इज गुड. इट्स कीपिंग मी बिझी. सो आय एम हॅपी. सो मला ना बिझनेस याच्यावरूनच पहिला प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याच वेळा एंटरप्रेन्योर्सला असं वाटतं की वकील हा फक्त कोर्टाच्या पायरी चढताना तेव्हाच लागतो. सो हे कितपत खरं आहे? हा खूप मोठा गैरसमज आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की बऱ्याच लोकांना हे तू जे म्हणतोयस एक्झॅक्टली तसंच वाटतं. माझं असं मत आहे की खरा वकील कोर्टाची पायरी कधी चढूच नये, ह्यासाठी प्रयत्नशील राहील. ओके. ओके. होतं काय की तुम्ही वकिलाकडे किंवा वकिलाचा इवन विचार तुम्हाला तेव्हा येतो जेव्हा कोर्टाची पायरी चढावी लागतीये. हां, हां. बरेच बिझनेसेस, बरेच फाउंडर्स, दॅट इज वेन दे स्टार्ट लुकिंग फॉर अ लॉयर. बरेचदा असं होतं की इट इज टू लेट ऑलरेडी. हां, अर्थात त्यानंतर इफेक्टिव्ह वकील त्याचं काम करेल, कोर्टात त्याचे आर्ग्युमेंट्स वगैरे करेल. पण ॲज अ बिझनेस, नाऊ इमॅजिन एक केस सेटल व्हायला 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष बरेचदा आपण ऐकतो. तेवढा जो वेळ लागतो तो तर लागणारच. इवन ॲट द एंड ऑफ इट इफ यू आर व्हिक्टोरियस, इमॅजिन द अमाउंट ऑफ टाईम, पैसा, रिसोर्सेस, त्याच्यात जे काही खर्च झालाय, इट कुड हॅव बीन अव्हॉइडेड जर एका वकिलाला आपण त्यावेळेस बघतोय ज्यावेळेस सगळं व्यवस्थित आहे. पण उद्याला असं होऊ नये. सो इफ यू मोस्ट कंपनीज हू हायर अस एज अ रिटेनर लॉयर, आमच्या KPIचा हा खूप मोठा पार्ट आहे हं. की वी डू नॉट लेट एनी मिसहॅप हॅपन.
आमचं कामच आहे की कोर्टात कधी जाऊ लागू नये, ओके. ह्यासाठी प्रयत्न करावेत. एक रिटेनर वरती पण आजकाल लॉ फर्म्स काम करतायत? हो, वेस्टमध्ये तर हा खूप मोठा ट्रेंड आहे. इंडियामध्ये पण ज्या मोठ्या सिटीज आहेत लाइक मुंबई, दिल्ली तिथे भरपूर एक्सेप्टेड कॉन्सेप्ट आहे. पुण्यामध्ये जरी हे नवीन असलं, नवीन इन द सेन्स इन द लास्ट 1 or 2 डेकेड्स, बट देअर आर लॉट ऑफ कंपनीज हू आर नाऊ गेटिंग अवेअर, इवन स्मॉल फर्म्स. एम-एस-एम-ई सेक्टरमधल्या पण बऱ्याच कंपनीज आम्हाला अप्रोच करतात. रिटेनर ह्याची कॉन्सेप्ट कशी आहे, की इफ आय एम अ लॉयर इन युअर फर्म लेट्स से, हं. आणि मी रिटेनरवरती आहे, तर मी पहिल्यांदा माझं जे काम असेल, हिडा अँड असोसिएट्समध्ये आम्ही द फर्स्ट थिंग वी डू व्हेन वी टेक अप अ प्रोजेक्ट इज डू अ लीगल डायग्नोसिस. ओके. ओके. एक लीगल डायग्नोसिस म्हणूयात, लीगल ऑडिट म्हणूया. ह्याचा अप्रोचच आहे की आत्ता सध्या रिस्क कुठे आहे हं, बिझनेसमध्ये. हं. त्या रिस्कचं इव्हॅल्युएशन करून त्या रिस्कना कसं काय मिटिगेट करता येईल, हा अप्रोच पहिला असतो. आता ह्यात होतं काय की देव न करो एवढं सगळं करून सुद्धा कधी कोर्टात जायला लागलं किंवा कधी एखादी लीगल बॅटल सुरू झाली, तर त्यावेळेस तुम्हाला नव्याने तुमची कंपनी काय करते, हे असं का झालं? तुमच्या पॉलिसीज काय आहेत? ह्यामध्ये खूप क्रुशियल वेळ वाया जातो. लाइक फॉर एक्झाम्पल एखादी नोटीस आली आहे एका कंपनीला आणि त्यावेळेस लॉयर शोधला त्याचा रिस्पॉन्स देण्यासाठी, आणि त्यात मुदत जर असेल 15 दिवस, 30 दिवस. सो तो लॉयर अभ्यास करण्यासाठी जेवढा काही वेळ घेईल, त्यानंतर जे काही उत्तर देईल, कदाचित गडबड होऊ शकेल. बरोबर आहे. त्याला डे टू डे तुमचे अफेअर्स माहिती असतील. एक्झॅक्टली. मला त्याचा प्रिलूड माहिती आहे, राइट? सो फॉर एक्झाम्पल आत्ताच आमच्या एका क्लायंट, पुण्याचीच आय-टी फर्म आहे, आणि त्यांना केरळच्या एका कंपनीबरोबर त्यांचं डिस्प्यूट झालं, राइट? पण त्या केरळच्या कंपनीने जी नोटीस पाठवली त्यात 7च दिवसाचा अवधी दिला. अर्थात 7 दिवसाचा अवधी लीगली ओके आहे का? हे प्रश्न येतात. पण ॲज अ कंपनी तुम्ही पॅनिक व्हाल जर 7 डेजची मुदत दिली असेल आणि त्या 7 दिवसात एखादा नवीन वकील तिथे आला, तर तो काय अभ्यास करेल, कसं ते इव्हॅल्युएट करेल आणि कसं काय तो एक स्ट्रॅटेजिक रिस्पॉन्स त्यांना देईल, कधी-कधी अवघड होऊन जातं. हाऊ वी कुड हेल्प देम, बिकॉज वी आर रिटेनर लॉयर्स. 2 वर्षापेक्षा जास्त आम्ही त्यांच्यासोबत काम करतोय. सो हं. त्या कंपनीच्या पॉलिसीज, तिथे काय घडतं, असं जर असेल, तर त्यावेळेस मला फक्त त्या पर्टिक्युलर केसमध्ये काय फॅक्ट्स झाल्यात, तेवढंच बघायला लागतं. सो करेक्ट. म्हणजे तुम्ही रिटेनर म्हणजे तुम्ही ॲक्चुअली लीगल पार्टनर्सच होतात त्यांच्याबरोबर. हां, एका प्रकारे त्यांचं लीगल डिपार्टमेंट आम्ही आउटसोर्स करून आम्ही त्यांचं लीगल डिपार्टमेंट झालो, हं, हं. असं आहे ते. आता त्याच्यामागे पण एक कारण आहे, आणि हे बिझनेसेससाठी का हिताचं आहे त्याच्या, की एक लॉयर आज एम्प्लॉय करून जर तुम्ही ॲज अन एम्प्लॉयी केलं, तर म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये आला, त्याची सॅलरी, त्याचे पर्क्स, बेनिफिट्स, आणि त्यानंतर त्या लॉयरची जेवढी काही एक्सपर्टीज असेल, तेवढीच तुम्हाला मिळणार आहे. एका लॉ फर्मबरोबर जर आपण रिटेनरवर जातो, तर अर्थात डोकेदुखी कमी होते, की आपल्याला त्यांचे पर्क्स, बरोबर. पी-एफ, बेनिफिट हे सगळं करायला लागत नाही. आणि त्यांची माझ्या टीममध्ये 9 लॉयर्स आहेत. सो 9 लॉयर्स 9 वेगळ्या एक्सपर्टीजमधनं येतात. सो वन फर्म, वन रिटेनर कॉन्ट्रॅक्ट प्रॉबब्ली गिव्स यू अ विंडो फॉर 9 लॉयर्स ऑर मे बी मोर. उद्याला जेव्हा कंपनी हं. वाढेल. आणि ॲट द कॉस्ट व्हिच वेअर ॲक्चुअली जेव्हा फाउंडर्स त्याला घेऊन जास्त सीरियस असतात किंवा येस. एंटरप्रेन्योर्स त्याला घेऊन जास्त सीरियस असतात, की त्याच कॉस्टमध्ये जर मला पूर्ण टीम टीम मिळते. मिळते. राइट? आणि कॉस्ट हा खूप मोठा फॅक्टर असतो ऑब्व्हियसली बिझनेसेसमध्ये डिसिजन्स घेण्यासाठी. एक मोठा अजून एक फॅक्टर आहे, की समजा मी एक लॉयर हायर जरी केला, तर त्याला मी कंटिन्यूअस एम्प्लॉईड ठेवू शकेन एवढं काम आहे का? काम आहे का? म्हणजे बऱ्याच विशेषतः एम-एस-एम-ई सेक्टरमध्ये, इव्हन स्मॉल अँड मीडियम कंपनीज, त्यांच्याकडे लीगल डिपार्टमेंटसाठी रोजच काम पडेल असं हं. कदाचित नसतं. सो त्या केसेसमध्ये रिटेनर अग्रीमेंट्स आर बेटर. एखादा एंटरप्रेन्योर जेव्हा बिझनेस सुरू करतो किंवा स्टार्टअप सुरू करतो, तेव्हा तो काय-काय चुका करतो तुम्हाला असं वाटतं? हां, भरपूर. इनफॅक्ट त्याच वेळेस तो सर्वात जास्त मोठ्या-मोठ्या चुका करतो. आयरनी इज की त्याच चुका त्याला काही वर्षांनंतर कळतात. कारण त्याचे पडसाद काही वर्षांनंतर येतात. सर्वात मोठी चूक बरेचदा हे बघायला मिळतं, की जर 2 मित्र मिळून बिझनेस करतात, तर मैत्री संबंध, ट्रस्ट, मला माहिती आहे काय करायचं, तुला माहिती आहे काय करायचं, या बेसिसवरती एकत्र येतात आणि काम सुरू करतात. अर्थात ट्रस्ट, ज्या व्यक्तीवरती माझा ट्रस्ट नसेल, त्या व्यक्तीसोबत मी बिझनेस कसं काय करू? सो ट्रस्ट तर इम्पोर्टंट फॅक्टर आहेच. पण त्याचसोबत देअर इज समथिंग कॉल्ड एज फाउंडर अग्रीमेंट हं. और पार्टनरशिप अग्रीमेंट. त्यामध्ये रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज, तू काय-काय करशील नेमकं? मी काय-काय करणार आहे? किती स्वायत्ता मिळते मला? किती लुडबुड नाही होऊ पुढे जाऊन? हे हे बेसिकली हेच इश्यूज
नंतरून उद्भवतात. हं. बरेच पार्टनर्सना वाटतं की हा काम करत नाहीये, तो काम करत नाहीये, त्याचा हा डिपार्टमेंट होता, त्यांनी त्याचा रोल केला नाही किंवा मला पैसे कमी मिळतात, मी जास्त मेहनत करतो. या सगळ्या गोष्टी बिकॉज देअर इज अ लॉट ऑफ सब्जेक्टिव्हिटी, त्या सब्जेक्टिव्हिटीला कमी करण्यासाठी एक ऑब्जेक्टिव्ह फाउंडर अग्रीमेंट हा सर्वात मोठा पॉइंट आहे. दुसरी चूक कंप्लायन्सेस. बरेचदा बऱ्याच बिझनेसेसमध्ये फाउंडर्सना कल्पनाच येत नाही की त्यांना एक्झॅक्टली त्यांच्या फील्डसाठी काय कंप्लायन्सेस लागतात. हं. ते कंप्लायन्सेस जेव्हा त्याचे पडतात, ॲज इन जेव्हा कधी-कधी लेट्स से नोटीस आली, गव्हर्नमेंटकडनं नोटीस आली, तर त्या नोटीस नंतर मग पॅनिक होतात. अच्छा, हे आम्हाला माहितीच नव्हतं की हे करावं लागतं. इफ यू हॅव स्टार्टेड अ बिझनेस, इट इज युअर जॉब टू नो. करेक्ट. इट इज ॲज सिम्पल एज दॅट. तुम्ही उद्याला फॉर एक्झाम्पल आय-टीमध्ये आपण इन्कम टॅक्स रिटर्न्स भरतो. तर त्यावेळेस जाऊन तुम्ही सीएला नाही बोलू शकत की किंवा गव्हर्नमेंटला नोटीस आली, तर त्यावेळेस असं नाही बोलू शकत की हे माझ्या सीएचं काम होतं. मी त्याला पैसे दिले होते. हं. इट इज युअर जॉब, राइट? दॅट्स एक्झॅक्टली हाऊ कंप्लायन्सेस वर्क. दॅट्स एक्झॅक्टली हाऊ दे शुड वर्क. आणि जर कंप्लायन्सेस कमी झाले आणि त्यानंतर काही लीगल बॅकलॅश झाला त्याचा, तर त्याची सर्वस्व रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर असते. आणि ही गोष्ट बरेचदा बिझनेसेस नंतरून ॲज अ रिॲक्शनरी अप्रोच घ्या. अच्छा, आता आता काय करायचं? हं. अँड समटाईम्स अगेन इट इज टू लेट ऑर बरोबर. इट बिकम्स टू एक्सपेन्सिव्ह लेटर ऑन. हं. सो त्यामुळेच ते कदाचित असं असेल, की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर त्या केसमध्ये लॉयर्ससाठी पण ते आहे, की 100%. इनफॅक्ट मी इतकी मोहीम राबवतोय अवेअरनेससाठी या गोष्टीमध्ये, की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे फक्त आपण हेल्थ केअर या सेक्टरमध्येच नाही बघायला पाहिजे. म्हणून मी मगाशी जो शब्द वापरला लीगल डायग्नोसिस, डायग्नोसिस. आम्ही त्याला मुद्दामून तसं बोलतोय, की तुम्हाला कळू द्यात, की जसं तुम्ही जाऊन हेल्थ चेकअप करता. आज मागच्या 20 वर्ष आधीपर्यंत जनरली पीपल ज्यांना समजा काही झालेलं नाहीये, त्यांनीही प्रिकॉशनरी चेकअप करणं हे इतकं कॉमन नव्हतं. हं. पण मागच्या 20 वर्षात तो ट्रेंड आलाय. आज फिट अँड फाईन लोकं पण जाऊन वर्षाला किंवा 2 वर्षातून एकदा हेल्थ चेकअप करतात. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करतात. हं. तसंच माझं म्हणणं आहे, की एक प्रिव्हेंटिव्ह लीगल हेल्थ चेकअप व्हायला हवं. कारण नंतरून काय होतं प्रसाद, की तुम्ही जर एकदा समजा लीगल ट्रॅपमध्ये फसलात आणि त्यानंतर त्याला क्रिटिसाइज करताय, की आज मला इतकंच झालं, इतकेच वर्ष लागले, लीगल सिस्टम ही आहे. तो एक कन्व्हर्सेशन आपण आय थिंक मागच्या वेळेस मी आलो होतो, तो त्या कन्व्हर्सेशनमध्ये आपण भरपूर इन डिटेल बोललो. पण ॲज अ बिझनेस पर्सन आय वॉन्ट टू रिक्वेस्ट एव्हरीवन ॲक्चुअली, की तुम्ही त्यानंतर किती कंप्लेंट्स केली, पण जो लॉस झाला तो तर झालाच ना. झालाच. अँड दॅट कुड हॅव बीन अव्हॉइडेड विथ अ प्रिकॉशनरी अप्रोच. सो हं. येस, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आय थिंक इट इज मोर ॲप्लिकेबल लीगल फील्डमध्ये. बऱ्याच वेळेला केतन एम-एस-एम-ई फाउंडर्स आहेत, तर त्यांना ना लीगल असिस्टन्स किंवा लीगल सपोर्ट हा एक एक्सपेन्स वाटतो. तर व्हॉट इज युअर टेक, की तो खरा एक्सपेन्स आहे का इन्व्हेस्टमेंट आहे? खूप छान प्रश्न विचारलास तू अँड आय वॉन्ट टू गिव्ह ए आन्सर विथ एन एक्झाम्पल. काही दिवसांपूर्वी पुण्याचीच एक कंपनी माझी क्लायंट आहे आणि ती नंतरून माझी क्लायंट झाली, अर्थात प्रॉब्लेम झाल्यानंतर, राईट? अँड प्रॉब्लेमचा ट्रान्झॅक्शनचं व्हॅल्यू सांगतो, म्हणजे डिटेल आपण नंतर बोलू. पण 3.5 करोड, 3.5 कोटी रुपये 3.5 कोटी फॉर त्या एम-एस-एम-ई. फॉर एन एम-एस-एम-ई. माय आणि गॉड! त्या ट्रान्झॅक्शनची व्हॅल्यू तेवढी, जी डिस्प्युटेड अमाउंट आहे. आता काय की ठीक आहे, आय एम सेइंग दिस ऑन रेकॉर्ड, की त्या केसमध्ये आय एम कॉन्फिडंट की आम्ही जिंकूच, 100% जिंकू. पण लेट्स से ते 3.5 कोटी दॅट अमाउंट, लेट्स से आफ्टर अ प्रोलॉन्ग लीगल बॅटल 2-3 वर्षानंतर मिळालंय. एक मला बाजारभाव वगैरे नाही बोलायचा. अगदी बँकच्या इंटरेस्ट रेटप्रमाणे आपण कॅल्क्युलेट केलं. समजा 2 वर्षानंतर मिळालं, तर 8% प्रमाणे 16% होतात. 3.5 crores, 16%, दॅट्स ऑलमोस्ट 1/5 ऑफ दॅट एंटायर एंटायर. अमाउंट. म्हणजे आपण साधारण 60-70 लाखाचं नुकसान करतोय, इवन इफ वी विन, हं. राइट? This all could have been very well avoided if all of this was taken care of before signing that agreement or before conducting the transaction, हं. राईट? सो म्हणण्याचा अर्थ माझा काय, की अर्थात प्रत्येक कंपनीचं 3.5 कोटीचंच ट्रान्झॅक्शन असतं का? तर नाही, राईट? पण इन्व्हेस्टमेंट आणि खर्च हा जो तू प्रश्न विचारतोयस, मी तुला जो जे कॅल्क्युलेशन दाखवलं, तर त्या हं. 15-20% जे काही आपले खर्च होतात,
ते नंतरून जर तुम्ही त्याला खर्च म्हणून बघताय तर बरोबर. एरवीच गेलेत. सो इट इज अपॉन एनी बिझनेसमॅन हॅज दॅट काइंड ऑफ ॲक्युमेन. तेवढं तरी कॅल्क्युलेशन्स कळतात बिझनेसमॅनला, की माझा पैसा मी इथे न लावता तिथे लावला तर किती मिळाले असते. राईट? सो लीगल खर्च तुम्हाला जर आज खर्च दिसतंय, इट विल बिकम अ कॉलॉसल कॉस्ट टुमॉरो. ओके. अगेन आपल्या रुटीन सोसायटीमध्ये एक गैरसमज आहे, की इनफॅक्ट चांगलाच समज येतो, की आपण जनरली बोलतो ना, की टाइम सॉल्व्ह ऑल द प्रॉब्लेम्स. माझं असं मत आहे, की एक्सेप्ट लीगल टाइम मे सॉल्व्ह ऑल द प्रॉब्लेम्स. इनफॅक्ट टाइम ट्रेन्स द लीगल प्रॉब्लेम्स टू बिकम बिगर देन दे आर. राईट? आणि 3 वर्ष 5 वर्ष त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह नाही केला तर तो कदाचित मोठाच होणार आहे तो प्रॉब्लेम. अगेन एक आणखी एक ॲस्पेक्ट आहे ह्याचा, मनस्ताप. एखादा बिझनेसमॅन त्याचे पैसे अडकले, अगदी ते मी नाही म्हणत आहे 3-3.5 कोटी, 50,000 जरी अडकले एखाद्या माणसाकडे, त्याला फॉलोअप्स करायला लागतं. 50,000 काही छोटी रक्कम नाही आहे आणि मेहनतची कमाई आहे. सो तो फॉलोअप्स करतो. महिना, 2 महिना, 3 महिना व्याजापोटी किंवा बिझनेस लॉस जे काही झालं ते तर ठीक आहे. पण त्या फॉलोअप्स नंतर मनस्ताप होतो आणि हे मी खूप वेळा बघतो, एस्पेशली मायक्रो सेक्टरमधनं, मायक्रो आणि स्मॉल सेक्टरमधनं जे क्लायंट्स येतात, त्या मनस्तापामुळे मला दिसतं, की त्यांचा पूर्ण फोकस सध्या त्या रिकव्हरीवर जातोय आणि त्यामुळे त्यांची जी काही कोर कॉम्पिटन्सी आहे, तो जो त्यांचा मेन बिझनेस आहे, त्याच्यावरती लक्ष जात नाही. सो तिथे झालेला लॉस हा कसा काय कॉम्पन्सेट होईल? अँड दॅट इज ऑल्सो अ लॉस विच देअर इज नो वे टू रेकॉर्ड. सो येस, आय थिंक हा खर्च नाहीये, ही इन्व्हेस्टमेंटच आहे. जर तुम्ही प्रिकॉशनरी अप्रोच घेताय, तर इट्स अन इन्व्हेस्टमेंट. सो मला ना सेकंड सेगमेंटकडे यायचं, जिथे ना MSMEचं सगळ्यात पेन हे असतं, की एक काम करताना मला एक मोठा क्लायंट मिळाला तर मला तेवढी आनंद पण वाटतो, तेवढी एक्साइटमेंट पण होते. पण ॲट द सेम टाईम जेव्हा मी काम करायला सुरू करतो त्यांच्याबरोबर, तर मला नंतर असं कळतं, की अरे हे खूपच मी बिईंग द स्मॉल वेंडर, म्हणजे मी एक छोटा व्यावसायिक असल्याचा फायदा घेतात. तर हे कितपत खरं आहे? हा मार्केटचा खूप मोठा सत्य आहे. ओके. मोठ्या कंपनीज जर तुम्ही स्मॉल वेंडर आहात, मोठ्या काय तुम्ही म्हणजे इवन जर मीडियम कंपनी आहे आणि तो वेंडर स्मॉल किंवा मायक्रो सेक्टरचा आहे, तू ज्या क्लायंटकडे जातोयस त्या क्लायंटपेक्षा जर तुझी साईज कमी आहे आणि तू अनऑर्गनाइज सेक्टरचा आहे, वाय शुड दे नॉट टेक ॲडव्हान्टेज ऑफ यू? आय मीन, इथे मी नीतिमत्तेबद्दल नाही बोलत आहे. मार्केटचं प्रॅक्टिकल रियालिटी हे आहे, की लोकं ते बिझनेसेस तुमचा ॲडव्हान्टेज घेतील. आता तुला असं म्हणायचं आहे का, की हे कसं काय अव्हॉइड करता येईल? तर खूप सिंपल उत्तर आहे. त्या मोठ्या बिझनेसेसना तुमच्या साईजवरती ते एक्सप्लॉयटेशन करत नसतात, पण तुमच्या प्रोफेशनलिझमवरती किंवा लॅक ऑफ इट त्यावरती एक्सप्लॉइट करू शकतो की नाही, ह्याचा निर्णय सबकॉन्शियसली हा निर्णय तसा होतो, की अच्छा हा इतका ऑर्गनाइज नाही दिसत आहे, ह्याला थोडंसं काही बोललो तर करून देईल. राईट? ह्याला माझ्या बिझनेसची जास्त गरज आहे, म्हणून एक्सप्लॉयटेशन रॅम्पंटली होतो. ठीक आहे. हा कसं काय अव्हॉइड करता येईल? आता काय होतं प्रसाद, की मी बरेचदा माझ्या क्लायंट्सना सांगतो, की तुम्ही जे काही लेट्स से एखादा मॅन्युफॅक्चरर आहे, त्याला त्याच्या डिस्ट्रिब्युटर्स सोबत ॲग्रीमेंट करायचं जर बोललो मी, की ॲग्रीमेंट करा, सिक्युरिटी डिपॉझिटचा चेक घ्या. ते सपशेल नाही म्हणतात. बरोबर. का? तर माझं क्लायंट तुटेल. आज हे कसं होतंय, आता फॉर एक्झाम्पल अहिल्यानगरमध्ये माझा एक मॅन्युफॅक्चरिंगचा क्लायंट आहे. तो ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो, वॉटर प्रूफिंग केमिकल्स, त्याच इंडस्ट्रीमध्ये एक मोठा प्लेयर आहे, डॉक्टर फिक्सेट. तुला माहितीच असेल डॉक्टर पिडिलाइट. फिक्सेटबद्दल. पिडिलाइट. आता पिडिलाइट त्याची जर बॅलन्स शीट बघितली, कारण ती पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहे, तर त्यांचा बॅड डेट्सचा रेशिओ 2% पेक्षा कमी आहे. ओके. ओके. आणि ह्या क्लायंटला मी जेव्हा भेटलो, ह्याचा बॅड डेट्सचा रेशिओ वॉज अबाउट 10%. ह्याचा मार्जिन आहे 15 ते 18% लेट्स से. सो मला एक विचारायचं आहे, की एंटरप्रेन्योर्ससाठी हा प्रश्न आहे, की किती पर्सेंट बॅड डेट इज कन्सिडर ॲज गुड इन इंडिया? यू आर डुइंग म्हणजे तुम्ही एक चांगलं काम करताय, हे दाखवण्यासाठी इंडिकेटर्स आहेत. Okay, so no percent of bad debt is good. That is why it is bad debt. That doesn't happen. But that doesn't happen. Practically, वेस्टर्न कंट्रीजमध्ये किंवा इंडियामध्ये पण ऑर्गनाइज जो सेक्टर आहे, तिथे 2% इज द स्टँडर्ड. 2 to 3 लेट्स से. अगेन इट डिपेंड्स ऑन विच सेक्टर युअर इन, बट जनरली 2 to 3%. इंडियामध्ये the lesser you're organized, it can go to 5%, 8%. And this man, even इंडियन स्टँडर्ड्स पेक्षा, हा जो माझा क्लायंट नाही ज्याबद्दल बोललो तुला, हा इंडियन स्टँडर्ड्स पेक्षा पण मोठा
बॅड डेट्सचा पर्सेंटेज आहे त्याचा. Wow. 10%, मोर देन 10 ॲक्च्युली. ओके, नाव वेन वी मेट 2 years ago, 3 years ago ॲक्च्युली, द फर्स्ट थिंग वेन आय टोल्ड हिम की लेट्स डू कॉन्ट्रॅक्ट्स विथ ऑल ऑफ आवर डिस्ट्रीब्युटर्स, ही हॅड अ लॉट ऑफ रेजिस्टन्स. कारण की त्याचं असं म्हणणं आहे की या सेक्टरमध्ये सगळेच असंच काम करतात. कुठलाही माझा डिस्ट्रीब्युटर माझा मालच घेणार नाही. पण मग त्यांनी असं नाही होत का, की म्हणजे एक MSMEsच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, की अरे आमच्यावरती ट्रस्ट आहे त्यांचा, मग ते कॉन्ट्रॅक्ट आणलं तर ट्रस्ट तुटणार नाही का? हां, हाच रेजिस्टन्स असतो सर्वात करेक्ट. मोठा, राईट? की ट्रस्ट म्हणजे भरोसा नाही आहे क्या यार, भरोसा हां, म्हणजे नाही. मोठी कंपनी हां. सहज आहे म्हणून सोडून देतं, की अरे चल ना, विश्वास नाही का, होऊन जाईल तुझं पेमेंट 2 दिवसात. एक्झॅक्टली. माझा असा प्रश्न आहे प्रसाद, की जिथे भरोसा आहे, तिथे कॉन्ट्रॅक्ट साइन करायला काय हरकत आहे? हं. समजा तुझं आणि माझं आता आपण बरेच वर्ष मित्र आहोत. तू एखादं काही आपण लेट्स आपण इन्व्हेस्टमेंट केली कुठे आणि तू माझ्या बिझनेसमध्ये केली लेट्स से, आणि मग तू मला एक ॲग्रीमेंट दिलंस, की हा साइन कर केतन, कारण मला सिक्युरिटी म्हणजे आपल्याला एक स्कोप ऑफ वर्क, कधी पैसे येतील, एक फेअरनेस असावा, एक ऑब्जेक्टिव्हिटी असावी. ट्रस्ट हा खूप सब्जेक्टिव्ह प्रश्न आहे, हं. राईट? त्या गोष्टीमध्ये ऑब्जेक्टिव्हिटी आणण्याचं काम कॉन्ट्रॅक्ट करतो. कॉन्ट्रॅक्ट ट्रस्टचं रिप्लेसमेंट नाही आहे, हं. ट्रस्टचा पर्याय नाही आहे. इनफॅक्ट ट्रस्टचं सबलीकरण करणं, ट्रस्टला फोर्टिफाय करणं, त्याला स्ट्रेंथन करणं, ह्यासाठी ओके. कॉन्ट्रॅक्ट आहे, राईट? दॅट्स गुड. लाईक फॉर एक्झाम्पल, आपण नॉर्मल आयुष्यामध्ये एखादी मुलगी आपल्याला आवडली आणि मग जर आपण असा प्रश्न मांडला, की आता मॅरेज इज इन अ वे इट्स अ कॉन्ट्रॅक्ट, राईट? सो आपण जर असा प्रश्न मांडला, की तुझा माझ्यावरती भरोसा नाही आहे का? मग लग्न वगैरे का करायचं? तर त्याला कसं काय बघितलं जाईल? हं. एक्झॅक्टली दॅट वे, हाऊ डू वी लुक एट बिझनेसेस? माझा एक म्हणजे लाईक आय सेड, मी जर तुला एक कॉन्ट्रॅक्ट ऑफर करतोय आणि हं. तू तेच साइन करायचं नाही म्हणतोयस, हाऊ डू आय बिलीव्ह यू की तू नंतरून उद्या पैसे देशील, किंवा देशील तर वेळेवर देशील? हां, जर तू वेळेवर पैसा नाही दिला, तर तोही माझा लॉस आहे ना. द कॅपिटल दॅट आय हॅव इन्व्हेस्टेड इन यू. बिझनेसमध्ये जेवढा माझा अनुभव आहे, जेवढं मी पाहतोय, बऱ्याच बिझनेसेससाठी प्रॉफिटेबिलिटी जर अशी कमी झाली ना, तर त्यांना प्रॉब्लेम होत नाही. हं. जे सीझन्ड बिझनेसेस आहेत, जे 2-5 वर्ष, 10 वर्ष बिझनेस करतायत, तू त्यातल्या कोणालाही भेटलास, तर हे सगळेच तुला बोलतील, की इट्स ओके, 1-2% कमी आले चालतील. पण कॅश फ्लो इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आता हं. तू पण एक बिझनेस चालवतोय. आय एम शुअर तुला 30 तारखेला जर प भाडं भरायचं आहे, हां. तुला पगार द्यायचे आहेत लोकांचे, व्हॉट नॉट्स. तर हे सगळे बिल्स तू त्यांना माझ्या कस्टमरकडनं पैसे येणार आहेत या आश्वासनावर सेटल होत नाहीत. नाही. सो व्हेन यू आर रनिंग अ बिझनेस, व्हॉट इज द हार्म इन गेटिंग युअर क्लायंट टू साइन अ कॉन्ट्रॅक्ट? हं. जर तू मला हे बोलतोयस की नाही इंडस्ट्रीमध्ये कोणीच करत नाहीत, मग पिडीलाईटचे जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत ते कसं काय करतात? हं. माझं असं मत आहे की इनफॅक्ट जर तू डिस्ट्रीब्युटर्सना जर तू मॅन्युफॅक्चरर आहेस, जर तू तुझ्या डिस्ट्रीब्युटर्सना ॲग्रीमेंट देतोयस, दे विल लुक एट यू ॲज अ प्रोफेशनल ऑर्गनायझेशन. हं. साहब मैं बैठा, हाँ कोई बात नहीं, मैं माल भेज देता हूँ. दे विल ऑल्सो गेट एन आयडिया की अच्छा इथे चालतं. हं. हं. द मोमेंट तू बिझनेस स्कोर करायला, तू एखादा क्लायंट ऑनबोर्ड करायला, तू तुझेच रूल्स जर तोडत असशील, तर त्या क्लायंटला कसा काय मेसेज नाही जाणार की अच्छा इथे चालतं, आपण आपण आणि रूल्स तोडू शकू, हं. राईट? सो this whole fiasco, this is exactly the situation of the market today and this must be avoided. त्या अहिल्यानगरच्या त्या हं. क्लायंटला तिथे आपण 3 वर्षाआधी खूप रेझिस्टन्स, 11% जिथे त्याची 14-18% दरम्यान मार्जिन आहे, बापरे! तिथे 11% जर त्याचं बॅड डेट्स आहे, आणि इमॅजिन द टाइम लॉस्ट. सो बघता म्हणजे इफ द कॅल्क्युलेशन्स आर राईट, टेक्निकली तो काहीच प्रॉफिट कमवत नाहीये. माझा एकच प्रश्न होता त्याला, तू बिझनेसमध्ये क्लायंट्सना सर्व्ह करण्यासाठी आहेस की प्रॉफिटसाठी आहेस? हं. जर तू क्लायंट्सना सर्व्ह करण्यासाठी, तर व्यवस्थित चाललेलं आहे, जसं काही जो काही मॉडेल आहे तो ठीकच आहे. जर तू प्रॉफिटसाठी आहेस, जे की असायला हवं एखाद्या बिझनेसमॅनने, जर तू प्रॉफिटसाठी आहेस, तर फार गरजेचं आहे आपल्याला हा बॅड डेटचा पर्सेंटेज कमी. काय पॉइंट आहे की तुझ्याकडे 1,500 क्लायंट्स आहेत, पण त्यातले 11% पैसेच देत नाहीत. ते 11% नकोच ना. हं. क्लायंटेल कमी होईल तर हरकत नाही, पण जर पैसा फसून राहिला तर, आणि तो जो पैसा फसतो तो रेव्हेन्यूवर फसतो. हं. म्हणजे तुझं जेवढं काही मार्जिन इतर क्लायंट्सकडनं तू कमवला तोही अडकला. हं. हं. After a lot of effort, he finally got convinced, and now he's seeing results. Within 3 years, we have brought his bad debts ratio
to 4.5 to 5%. फ्रॉम 11 ते From 11 13. 10, 11, 12, right? वा. And of course, this is also not good. We want to take it to 2. We're giving ourselves a target एका of ग्लोबल स्टँडर्डला. एका ग्लोबल स्टँडर्डला, एका रेप्युटेड बिझनेसला, राईट? आणि ऑलमोस्ट थोडासा रेझिस्टन्स नंतर ऑलमोस्ट कुठलाही क्लायंट त्याला सोडून गेलेला नाही आहे. हम्म. सो हे जर त्याच्या बाबतीत घडू शकतं, तर हे कोणाच्याही बाबतीत घडू शकतं. येस, यू माईट लूज. ही मस्ट हॅव लॉस्ट अराउंड 8 to 10% क्लायंट्स, आय अग्री. बट देन 8 to 10% वॉज इज बॅड डेट्स Bad एनिवेज. dates. सो मग ते गेलेलेच बरे ना, जे तुम्हाला पैसेच देणार नाही आहेत. हम्म. सो या, दॅट इज वॉट आय वॉन्टेड टू एक्सप्लेन. बऱ्याच MSMEs पुढे जाऊन त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करतात आणि पैसे अडकतात. हम्म. सो त्या केसमध्ये ते कसे पैसे रिकव्हर करू शकतात? हां, सो आता हा प्रश्न फार व्हॅलिड आहे, की कॉन्ट्रॅक्ट्स केल्यानंतर शाश्वती होते का, की पैसे येणारच? तर नाही. त्यासाठी MSME कायदा, MSME ॲक्ट ही खूप रेव्होल्युशनरी ॲक्ट आहे. MSME ॲक्टप्रमाणे जर तू MSME रजिस्टर्ड वेंडर आहेस, तर कुठल्याही तुझ्या क्लायंटला तुझा इनव्हॉइस 45 दिवसात क्लिअर करायला लागतो. हम्म. इफ नॉट, MSME फारच फास्ट ट्रॅक त्याचं ट्रिब्युनल आहे, त्याचे कोर्ट्स आहेत. तुम्ही फास्ट ट्रॅकरित्या त्यांच्यावरती कारवाई करून तुमचे पैसे कोर्टाद्वारे मिळू शकतील, हम्म. अशी तरतूद त्या कायद्याने केलेली आहे. आता त्यासाठी तुझी लिगल प्रोसेस होतं काय, की बरेचदा माझे क्लायंट्स जे कोणी फर्स्ट टाइम येतात, त्यांना बरेचदा वाटतं, की मी सामान पोहोचवला, मी माल दिला आणि समोरच्याला इनव्हॉइस पाठवला, आता त्यांनी पैसे देणं लागतं. अगदीच. पण कोर्टात आल्यावर हा विचार करायला लागेल, की त्याचा वकील किंवा जी समोरची पार्टी आहे, असं वाटतं का तुम्हाला, की ते येऊन सहजासहजी बोलतील, की "हो, हो, आलेलं मला माल, मी पैसे द्यायचं राहिलो." इतकं क्लीन, इतकं क्लिअर जर जग चालत असतं, तर खरं तर कायद्याची गरजच पडली गरजच नसती. नाही. असं होत नाही. कोर्टात आल्यावर ऑब्व्हियसली त्यांचा फर्स्ट चान्स असतो, मला मालच मिळाला नाही. हम्म. जो माल मिळाला, म्हणजे मला तुला माल मिळाला, हेही तुला सिद्ध करायला लागेल. दी बर्डन ऑफ प्रूफ, आपण मागच्या पॉडकास्टमध्ये हे डिस्कस केलं होतं. द Yeah. बर्डन ऑफ प्रूफ इज ऑलवेज ऑन द कंप्लेनंट, राईट? सो मला प्रूव्ह करायला लागेल, की माल गेलं की नाही. अच्छा, दुसरं काय एक्सक्यूज असेल त्याचं, की जे माल मिळालं ते त्या क्वालिटीचंच नव्हतं. मी दर्जा. 100 वेळा त्याला फोनवर बोललो, की ते माल मला नकोच आहे, घेऊन जा. हम्म. राईट? सो हे असे प्रश्न नंतरून उद्भवतात. त्यासाठी एक पूर्ण डॉक्युमेंटेड लीगल प्रोसेस असणं फार आवश्यक आहे. कॉन्ट्रॅक्ट लॉमध्ये पण कॉन्ट्रॅक्टचे काही इसेन्स असतात, काही इसेन्शियल्स असतात. पहिला फर्स्ट कंडिशन ऑफ अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट इज देअर मस्ट बी अ प्रॉमिस हम्म. और देअर मस्ट बी अन ऑफर अँड देन देअर मस्ट बी अन एक्सेप्टन्स ऑफ दॅट ऑफर. बरोबर. आता हे कोर्टात सिद्ध करायला लागतं, की मी जे काही पैसे देणं लागतोय, त्याचं काही ऑफर केली होती का तुम्ही? तर यासाठी आपले कोटेशन्स, हम्म. प्रपोजल्स, दॅट क्वांटिफाईज एज ऑफर. त्याचा एक्सेप्टन्स बहुधा मार्केटमध्ये होतं काय, एक्सेप्टन्स म्हणजे फोनवरती, हाँ वो कोटेशन देखा मैं, अच्छा है, भेज दो माल. हम्म. हाऊ आर यू टुमॉरो गोइंग टू गो टू द कोर्ट अँड प्रूव्ह इट, राईट? सो देर मस्ट बी अ डॉक्युमेंटेड एक्सेप्टन्स. जरी क्लायंट तुम्हाला फोनवर बोलतोय ना, ती सवय, ती शिस्त लावणं फार आवश्यक आहे, की क्लायंटने जर फोनवर बोलला, कधी कधी मी समजू शकतो, की क्लायंट्सना इतकं त्रास देणं शक्य होत नाही, पण आपण तरी किमान एवढं करू शकतो ना, की त्यानंतर एक ईमेल त्याला पाठवला, ॲज पर आवर टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन वी हॅव अग्रीड टू सेंड यू दिस अकॉर्डिंग टू दिस प्रपोजल. दिस विल हेल्प यू इन द कोर्ट्स टुमॉरो इफ थिंग्स गो साऊथ. त्यानंतर डिलिव्हरी दिली, प्रूफ ऑफ डिलिव्हरी चलान, डिलिव्हरी रिसीट, समथिंग लाईक दॅट, इनव्हॉइस, फॉलोअप्स, तेव्हा तुमची जाऊन एक स्ट्रॉंग केस बनते. ओके. सो इट्स अ डॉक्युमेंटेशन. Yes, Okay. it is. Documentation plays a very heavy role. As a business, you have to keep recording every process document at every stage, just so that उद्याला काही त्रास झाला तर ते कोर्टात आपल्याला मांडता येईल, पुरावा म्हणून मांडता. सो सगळ्यात सोपं आहे, जसं तू म्हणालास, की बाबा एक टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन, अरे मला हे काम करायचं, करून टाक, कोटेशन छान आहे, लेट्स डू इट. सो हे अजिबात कोर्टात ग्राह्य धरलं जात नाही. पण त्याचबरोबर मला विचारायचं आहे, की एक SMS किंवा एक WhatsAppवरती जे आजकाल सध्या चालू आहे, पटकन WhatsApp कर मला, मी तुला रिप्लाय देतो. सो WhatsApp हे कोर्टात ॲज अ प्रूफ म्हणून पकडलं जातं आजही का नाही अजून त्याचं काही? 100% पकडलं जातं. इलेक्ट्रॉनिक्स ॲक्ट प्रमाणे, IT ॲक्ट प्रमाणे आता व्हॉट्सॲपचे मेसेजेस आर व्हॅलिड प्रूफ. त्याचे ते ब्लू टिक्स, डबल टिक्स, हे त्यांची एक भूमिका आहे आणि ते ॲक्सेप्ट केलं जातं. मात्र
व्हॉट्सॲप बिकॉज ती एक इव्हॉल्विंग टेक्नॉलॉजी आहे. माझं असं माझ्या प्रत्येक क्लायंट्सला म्हणणं असतं की व्हॉट्सॲपवर झालेलं कम्युनिकेशन त्याला बॅकअप म्हणून ईमेल, रजिस्टर्ड पोस्ट आजच्या तारखेला खूप कालबाह्य झालं आहे, मी समजू शकतो. बट एक ईमेल, त्याला सपोर्टिंग म्हणून एक ईमेल कधीही असणं, कारण व्हॉट्सॲपवरती माझ्या मते डिलीट फॉर एव्हरीवन ही पण एक सुविधा आहे. त्याचं चॅट बॅकअप्स ते भरपूर किचकट होऊन जातं. सो तो मनस्ताप, तो खटाटोप आपल्याला हवा आहे का? नाही. तर ॲज अ बिझनेसमॅन मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे ॲज अ बिझनेसमॅन इट इज युअर डिसिप्लिन. ती शिस्त आपल्यात असायला हवी, की एखादा कम्युनिकेशन जर झालाय, तर तो आपण रेकॉर्ड करूयात. हं. आणि मला असं वाटतं, की एखाद्या व्यक्तीने जर WhatsAppवर मेसेज केलाय, तर तो ईमेलला काच डिनाय करेल? यू सी? सो ईमेल एंड WhatsApp टुगेदर बिकम अ स्ट्राँगर स्ट्राँग. कॉम्बिनेशन. पण आजही ईमेलची एवढी हे आहे स्ट्राँग अ, होल्ड? खूप स्ट्राँग होल्ड आहे. समटाईम्स मला असं वाटतं, की इंडियामध्ये आपण ईमेल्सला तेवढी व्हॅल्यू देत नाही. आता मी स्वित्झर्लंडमध्ये जेव्हा मी बिझनेस करतो, तिथे राहत असताना, तिथल्या लोकांना जेव्हा मी काहीही बोलतो, काही ऑफर देतो, त्यावेळेस त्यांचा पहिला पहिला स्टेप असतो, मेल पाठवा किंवा ते मेल करतात, ईमेल करतात. आणि ग्लोबली तर आहे, इंडियन सिस्टममध्ये पण वी समटाईम्स डोंट रिअलाइज दिस, बट खूप व्हॅल्यू आहे. ईमेल हा एक खूप इम्पॉर्टंट पुरावा आहे. लीगल पॉइंट ऑफ लीगल व्ह्यू. पॉइंट ऑफ व्ह्यू येस. कोर्टात त्याचा एक्सेप्टन्स आहे. इफ यू आर एबल टू प्रूव्ह समथिंग दॅट यू आर क्लेमिंग, यू आर इन अ स्ट्राँग पोझिशन इन अ कोर्ट बॅटल. केतन, आपल्या ओव्हरऑल डिस्कशनमध्ये असं एक लक्षात आलंय, की कॉन्ट्रॅक्ट्स इव्हेंच्युअली खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. सो मला कॉन्ट्रॅक्टला घेऊन आहे ना 2 प्रश्न विचारायचे आहेत. एक तर खरंच हे कॉन्ट्रॅक्ट खूप महत्त्वाचे आहेत का एम-एस-एम-ई फाउंडर्ससाठी किंवा एका एंटरप्रेन्योरसाठी? आणि दुसरं म्हणजे की गिव्ह मी 5 कुठल्या गोष्टी ज्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असल्याच पाहिजे टू सेफगार्ड युअर पेमेंट्स आणि तुमचं कामाचं प्रोफेशनलिझम दाखवायला. येस. मी तुझा जो दुसरा प्रश्न आहे, तो आधी घेतो. ओके. त्याचा स्कोप मोठा आहे कारण है ना, की एका ॲग्रीमेंटमध्ये, एका कॉन्ट्रॅक्टमध्ये कुठल्या 5 गोष्टी असायलाच हव्या. ॲक्चुअली ह्याचं उत्तर इतकं क्लॅरिटीने देणं थोडंसं अवघड असतं, कारण की कुठल्या टाईपचं ॲग्रीमेंट आहे, त्यावरती डिपेंड करतं, की त्याचा मजकूर काय असणार आहे. बट लार्जली कुठल्याही कॉन्ट्रॅक्ट्समध्ये कुठल्या 5 गोष्टी असाव्यात, दॅट विल मेक शुअर दॅट युअर कॉन्ट्रॅक्ट इज फुल प्रूफ ऑर वॉटर टाईट इज फर्स्टली. आणि हे बरेचदा होतं, की पार्टीज डिफाईन करण्यामध्येच बऱ्याच कॉन्ट्रॅक्ट्समध्ये, बऱ्याच अग्रीमेंट्समध्ये चूक होते. पार्टीज डिफाईन करणं म्हणजे काय, की समजा माझा तुझ्यासोबत व्यवहार आहे. तुझी कंपनी कुठल्या टाईपची आहे? कधी-कधी असंही होतं, एस्पेशली आजच्या फ्रीलान्सिंग वर्ल्डमध्ये हे खूप रॅम्पंट झालं आहे, की मी प्रसाद कुलकर्णी ह्याला एखादा काही माझं मी त्याच्या सर्व्हिसेस घेतोय. तर मी प्रसाद कुलकर्णी कडनं घेतोय, की त्याची काही एखादी कंपनी आहे, एखादी एंटिटी त्यांनी फॉर्म केली आहे. मग ती एंटिटी, मग मी प्रसाद कुलकर्णीसोबत अग्रीमेंट करतोय, की त्या एंटिटीसोबत करतोय? बरं, मग समजा एंटिटी पण डिफाईन केली. मेसर्स इग्नायटेड स्पेक्ट्रम जर मी तिथे टाकलं, तर ती मेसर्स आहे, म्हणजे ती प्रोप्रायटरशिप फर्म आहे, ती पार्टनरशिप फर्म आहे, प्रायव्हेट ओके. लिमिटेड आहे, एल-एल-पी आहे. हे खूप क्लिअरली डिफाईन करावं लागतं. अलॉंग विथ इट्स क्रेडेन्शियल्स, आधार, जी-एस-टी, व्हॉटएव्हर. सो हा एक पहिला पॉइंट, की पार्टीज डिफाईन करणं. सेकंडली, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट युअर अग्रीमेंट मस्ट हॅव स्कोप ऑफ वर्क. ओके. ओके. आपण हे अग्रीमेंट करतोय कशासाठी? त्याच्यात नेमकं काय-काय इन्क्लूड करतोय? मी तुम्हाला काय ऑफर करणार आहे? माझं स्कोप काय आहे? तुम्ही त्याच्यात लेट्स से बरीच कामं अशी असतात, ज्याच्यामध्ये फक्त वेंडरने सगळं करून होत नसतं. त्यामध्ये क्लायंटकडनं काही फंक्शन्सची पण डिपेंडन्सी राहते. सो मग त्या स्कोप ऑफ वर्कमध्ये क्लायंटचा स्कोप ऑफ वर्क, वेंडरचा स्कोप ऑफ वर्क, जे काही असेल ते ऑब्जेक्टिव्हली डिफाईन करणं हे फार आवश्यक आहे स्कोप ऑफ वर्क त्या सेगमेंटमध्ये. स्कोप ऑफ वर्कमध्ये ना माझं असं ऑब्झर्वेशन राहिलं बऱ्याच वेळा, की आपण एखादं काम सुरू करतो, तेव्हा एक स्कोप ऑफ वर्क असतं. आणि जेव्हा काम चालू होतंय, मध्ये कामाच्या मध्ये क्लायंट वेगवेगळे रिक्वायरमेंट ॲड करत जातो, पुट अप करत जातो. पण शेवटी बिल देताना त्याचं देत नाही तो. तर ते तसं का होतं? खूप सिंपल आहे. क्लायंट जर एखादी गोष्ट ॲड करतोय, तो का त्याचं बिल देईल? पण काम केलंय त्याचं ॲडिशनल. तो का त्यांनी का द्यावं हा प्रश्न नाहीये. तो स्वतःहून का देईल? हं. हे जो कोणी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, त्याचं काम आहे, की त्याला तसं बिल करणं. आणि त्याआधी त्याला म्हणूनच इनफॅक्ट स्कोप ऑफ वर्क एक खूप इम्पॉर्टंट एलिमेंट आहे, की बेसिकली या ॲग्रीमेंट तहत मी तुमच्यासाठी काय करणार आहे?
लाईक फॉर एक्झाम्पल आम्ही जेव्हा रिटेनरशिप एग्रीमेंट साईन करतो तेव्हा स्कोप ऑफ वर्क म्हणजे टास्क्सवर की किती महिन्याला किती लिगल नोटिसेस असतील किंवा किती पॉलिसीज डिझाईन करू, किती अग्रीमेंट्स आम्ही बनवू, किती एम्प्लॉई ऑनबोर्डिंग प्रोसेसेस करू, एटसेट्रा एटसेट्रा. कधी कधी आम्ही काही अग्रीमेंट असंही करतो स्पेशली इंटरनॅशनल क्लायंटसोबत जे आर्स बेसिस्ड असतात हम्म. की इतके तास तुम्हाला या एवढ्या पॅकेजमध्ये इतके तास मिळतील आणि मग त्या तासांमध्ये किती कामं म्हणजे या कामासाठी किती तास लागतात ते प्री डिफाईन करू. नाहीतर त्याला असं नको व्हायला की आजच्या एका लिगल नोटीससाठी लेटसे मी 8 तास लिहिलेत हम्म. आणि मग उद्याच्या एका लिगल नोटीससाठी मी 12 तास प्रपोज करतोय तर ते फारच आर्बिटरी होईल. सो व्हॉट वी हॅव डन इज डिफाईन्ड किती टास्क मिळतील किंवा किती आवर्स मिळतील आणि त्या टास्कसाठी किती आवर्स लागतील. हम्म. आता इथून पुढे हे त्याच स्कोप ऑफ वर्कमध्ये किंवा त्या खाली तिथे लिहिता येतं कन्सिडरेशनमध्ये की अबाव स्कोप ऑफ वर्कसाठी तुम्ही एवढे पैसे मला द्याल. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही अजून सर्व्हिसेस घेतल्या तर जर त्याचा रेट डिफाईन असेल तर असं लिहिता येतं की त्याचा बिलिंग रेट हा असेल लेट्स तासाप्रमाणे असेल तर आणि नाही तर हेही डिफाईन करता येतं की या स्कोप ऑफ वर्कच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला काही सर्व्हिसेस हव्या असतील तर त्या रिटर्न कम्युनिकेशनद्वारे दोन्ही पार्टीज एकमेकांना नव्याने कोटेशन देतील किंवा Quotation. नव्याने ठरवतील. ओके. राईट. पण ह्यासाठी बेसिकली मी जे काही तुम्हाला कोट करतोय त्यामध्ये मी नेमकं काय देईन हम्म. हे क्लिअरली डिफाईन करणं फार आवश्यक आहे. तू जो प्रॉब्लेम म्हणालास की क्लायंट स्कोप ऑफ वर्क डिफाईन करतात आणि त्यानंतर जास्त काम करून घेतात आणि त्याचे पैसे देत नाहीत. सो बेसिकली त्या कॉन्ट्रॅक्ट्सकडे बघण्याची आवश्यकता आहे किंवा जो वेंडर जो सर्व्हिस प्रोव्हायडर असं करतोय त्याच्या बिझनेसवरती त्याचं किती कन्व्हिक्शन आहे, त्याच्या सर्व्हिसवरती त्याच्या बरेचदा काय होतं की वेंडर्स छोटे मोठे जर ॲडेड रिक्वेस्ट असतील तर त्या सोडून देतात. विच आय सी अ पॉईंट इन का नाही की लेट्स से एखादा क्लायंट खूप इम्पॉर्टंट आहे. त्याला 2-5 हजार एक्स्ट्रा बिल करण्यापेक्षा त्याला जर आपण एक व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस म्हणून थोडंसं वाढीव काम करून दिलं तर कदाचित तो रिटर्न होण्याचे चान्सेस वाढतील. असं जर स्ट्रॅटेजी आहे तर वाय नॉट. ओके. बट माझं म्हणणं आहे की तुमचं स्कोप ऑफ वर्क डिफाईन करा आणि त्यामध्ये त्या क्लायंटला हे कळू द्या की स्कोप ऑफ वर्क मात्र एवढंच होतं पण मी हे केलं बरं. सो ॲटलीस्ट दॅट्स हाऊ यू विल बी एबल टू कन्व्हिन्स. अदरवाईज काय होईल, यू ऑलवेज कीप कीप पुशिंग द बेस लाईन. राईट. हम्म. सो फॉर एक्झाम्पल 20 तासाचं काम आहे आणि मी हे डिफाईन नाही केलंय आणि तुझ्याकडनं जे पैसे मागतोय लीगल कन्सल्टेशनसाठी ते 20 तासाचे आहेत. हम्म. आणि जर तू 20चे 22 केले, 24 केले आणि मी तेही करतोय आणि त्याला कळून देत नाहीये, म्हणजे तुला जर मी हे सांगत नाहीये की मी एक्स्ट्रा केले, तर कालांतराने काय होईल, तुला वाटेल की माझ्या अग्रीमेंटमध्ये 22-24 तास इन्क्लुडेड आहेत. हम्म. राईट. इनफॅक्ट त्याला बघ तू ते पुश करत जाशील, त्याला 26, 28, 30. यू सी द पॉइंट. सो स्कोप ऑफ वर्क हा ॲक्च्युअली आपल्याला हेल्प करतो असे इव्हेंट्स न हो. हम्म. आता तिसरा एसेन्शियल ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट, क्वालिटी. इन्क्रीजिंगली वेस्टमध्ये हे खूप कॉमन आहे. इन्क्रीजिंगली इंडियामध्ये होतं आहे, ऑर्गनाइज सेक्टरमध्ये होतं आहे. माझी अशी खूप मनापासनं विनंती असते प्रत्येक माझ्या क्लायंट्सना की तुम्ही जे काही सर्व्ह करताय ॲज अ प्रोडक्ट, ती सर्व्हिस असू शकेल, तो ॲक्च्युअल प्रोडक्ट असू शकेल, त्याचे क्वालिटी पॅरामीटर्स किंवा अग्रीड पॅरामीटर्स काय आहेत. राईट. आणि हे सर्व्हिस सेक्टरसाठी जरा जास्त इम्पॉर्टंट आहे बरोबर. कारण सर्व्हिसचे पॅरामीटर्स बरेचदा डिफाईन करणं अवघड होऊन जातं. ओके. पण ॲटलिस्ट बेसिक पॅरामीटर्स आपण त्याचे कॉन्ट्रॅक्टमध्ये असर्टन करू शकू. लाईक फॉर एक्झाम्पल एखादा सी ए आहे, तर तो सी ए माझ्यासाठी काय करेल आणि बेसिक त्याच्याकडनं मला काय अपेक्षा आहे, टाईमली कम्युनिकेशन एटसेट्रा एटसेट्रा. सो जे काही क्वालिटी पॅरामीटर्स असतील, एखादा प्रोडक्ट आहे तर खूपच सिम्पल आहे. हा कप मला हवा आहे, तर हा कप या डायमेन्शनचा असावा, एवढी हाईट असावी, टँजिबल असल्यामुळे. टँजिबल असल्यामुळे ते सोपं होऊन जातं. सर्व्हिसेसमध्ये अवघड आहे, पण अवघड असल्यामुळे ते करूच नये. हम्म. दॅट्स नॉट फेअर. राईट. सो third essentials of a agreement is quality parameters. Fourth, increasingly important is confidentiality. Okay. तुम्ही एका बिझनेसमध्ये जाताय, ॲज अ वेंडर इफ आय एम कोटिंग यू, आय एम ऑल्सो एक्सपेक्टिंग दॅट यू डोंट फ्लोट माय कोट आउट देअर इन द मार्केट. हम्म. माझा काय रेट आहे किंवा मी काय सर्व्ह करतोय, मी कसं करतोय, हे माझ्या बिझनेससाठी फार इम्पॉर्टंट आहे कारण ह्या गोष्टी मला कॉम्पिटिटिव्ह एज देतात मार्केटमध्ये. आता जर मी तुला हे दिलं आणि त्यानंतर तू माझ्या असू शकतं लेट्स से मी वकील आहे, पण तुझा अजूनही कोणी वकील मित्र असू शकेल, जो माझा कॉम्पिटिटर असू शकेल आणि तू त्याला त्या लॉ फर्मच्या हेडला तू जाऊन जर मी जे काही करतो आणि कितीला करतो हे त्याला सांगितलं, हम्म. दॅट्स अनफेअर फॉर माय बिझनेस. ओके. सो जर मला हे नको आहे तू करून, तर आय शुड बी डिफायनिंग दिस.
कॉन्फिडेन्शियलिटी, नॉन डिस्क्लोजर, NDAs ज्याला आपण म्हणतो, हे डिफाईन करणं फार आवश्यक आहे. अँड लास्टली, आणि इथे खूप 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 ब्लंडर्स होतात, अँड दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट विच इज ओव्हरलुक्ड, अँड दॅट इज डिफायनिंग दी ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम किंवा डिस्प्यूट हम्म, रेझोल्युशन हम्म. मेकॅनिझम. हे त्या कॉन्ट्रॅक्टचा इसेन्शियल पार्ट आहे. म्हणजे मी काय म्हणतोय, की तुम्ही या कॉन्ट्रॅक्टमध्ये एकदा मी हे साईन केलं, की सगळं म्हणजे देवाने लिहिलेले विधान किंवा दगडावरची रेष, हे हे तसं नाही आहे. जरी मी कॉन्ट्रॅक्ट बनवतो तरी त्याचेही व्हायोलेशन्स होऊ शकतील. ते व्हायोलेशन्स अँटिसिपेट करून त्याच्यामध्ये जर काही डिस्प्यूट झाली, तर त्या डिस्प्यूटला आम्ही कसं रिझॉल्व्ह करू दोन्ही पार्टीज मिळून. हम्म. मिडिएशन करतील, आर्बिट्रेशन करतील, आपसात परस्पर काय म्हणतात त्याला, जनरली दोन्ही पार्टीज बसून समन्वयाने सॉल्व्ह करतील, एस्केलेट करतील. आर्बिट्रेशन हा एक ऑल्टरनेट डिस्प्यूट रेझोल्युशन हा एक खूप मोठा विंग आहे. इनफॅक्ट त्याच्यावरती आपल्याला एक वेगळं पॉडकास्ट करता येईल, इतकं मोठा तो विषय. हां, इतका गहन तो विषय गहन. आहे. अँड की कोर्टात जायचं. कोर्टात जायचं तर कुठल्या कोर्टात जायचं? ज्युरिस्डिक्शन काय असेल? पुण्यात, मुंबईत, केरळ, व्हॉटएव्हर. आणि मग आपण तिथे गेलो तर आपली भाषा काय असेल आर्बिट्रेशनची? इंग्रजी असेल, मराठी असेल, हिंदी असेल. हे ना लक्ष जात नाही या गोष्टींकडे. असं वाटतं की मी कॉन्ट्रॅक्ट बनवतोय तर मी काच असा निगेटिव्ह विचार करू, हम्म, राईट? हम्म. हा निगेटिव्ह विचार नाही आहे. दिस इज बीइंग मोर सॉलिड, बीइंग मोर वॉटर टाईट, की भाई धंदा करतोय, होऊ शकतं डिस्प्यूट होतीये, आणि डिस्प्यूट झाल्यावर आपण हे असं या पद्धतीने सॉल्व्ह करू. पहिलं पाऊल आपण टेबलावरती बसून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. नाही झालं, मीडिएशन करू, आर्बिट्रेशन करू. आर्बिट्रेशनचे पण ग्लोबल नॉर्म्स आहेत. अर्थात आपण कधीतरी सविस्तर त्यावर बोलूच आहेत. बोलूच्या. अँड देन लास्टली काही नाही पर्याय तर मग या कोर्टात जाऊ शकू किंवा या ट्रिब्युनल्सकडे जाऊ शकू. हम्म, हम्म. आणि सो हे डिफाईन करणं, डिस्प्यूट रेझोल्युशन मेकॅनिझम डिफाईन करणं खूप आवश्यक आहे. ओके, म्हणजे मला असं म्हणायचं की कॉन्ट्रॅक्ट बेसिकली कुठेही ग्रे स्पॉट ठेवत नाही. ते जे आहे ते सगळं ब्लॅक किंवा व्हाईटमध्ये करतं. येस. त्यामुळे कदाचित आय थिंक तुम्हाला बिझनेस करताना तुम्ही तुमच्या प्रोडक्टच्या किंवा सर्व्हिसेसच्या क्वालिटीवरती जास्त फोकस करू शकता रादर दॅन अरे इथे माझे पैसे अडकले. जसं तू मगाशी म्हणालास की अरे पैसे अडकल्याच सतत बॅक ऑफ द माइंड ते चालू असतं आणि देन यू फोकस शिफ्ट फ्रॉम गेटिंग द पेमेंट रादर दॅन टू फाइंडिंग न्यू कस्टमर्स. येस. तू योग्यच बोललास. आणि इनफॅक्ट कॉन्ट्रॅक्टचं कामच हे आहे, की जिथे सब्जेक्टिव्हिटी आहे, जिथे ग्रे एरिया आहे, त्याला ब्लॅक आणि व्हाईटमध्ये डिफाईन करावं. कॉन्ट्रॅक्ट हा जो एक एलिमेंट आहे मार्केटमध्ये, खूप दुर्लक्षित आहे बिझनेसेससाठी, की एकदा कॉन्ट्रॅक्ट बनला ना, तर त्या मेजर त्याचे जे क्लॉजेस असतात, इट्स अ परपेच्युअल ॲक्टिव्हिटी. तुला एकदाच करायचं आहे आणि तू वारंवार त्याचे बेनिफिट्स घेऊ शकतोस. हां, पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा करता तेव्हा खूप सविस्तर, सखोल असायला हवा. आणि आता पहिला प्रश्न तुझा, मी दुसऱ्याचं उत्तर दिलं. पहिला प्रश्न तू विचारलास, की कॉन्ट्रॅक्ट्स किती महत्त्वाचे आहेत बिझनेसेससाठी, MSMEसाठी विशेषतः. मी तुला एक एक्झाम्पल देतो. माझ्या एका क्लायंटने ₹60,00,000 एका पार्टीला इन्व्हेस्ट केले, ॲज इन प्रोडक्ट घेण्यासाठी. अपफ्रंट पेमेंट लागणार होतं, म्हणजे ॲडव्हान्स पेमेंट लागणार होतं. टोटल त्या मशीन्स होत्या आणि त्या मशीन्स आय थिंक अराउंड 1,30,00,000 वगैरेचं टोटल बिलिंग होतं. त्यातले 60,00,000 आय थिंक निम्मे त्यांना ॲडव्हान्स देणं होतं. सो ही पेड 60,00,000 अँड दिस वॉज इन 2023. 2025 मध्ये ते मला भेटले. त्या मशीन्स, ती कंपनी, ती लोकं, या तिघीपैकी कुठलीही गोष्ट आता त्यांच्याकडे नाही आहे. दॅट बिझनेस इज एक्झिस्टिंग. ते बिझनेस करतायत हेही माहिती आहे. इनफॅक्ट त्या मशीन्स येतात चायनावरनं, त्यांना हेही माहिती आहे. बट दे आर नॉट एबल टू ट्रेस देम. आणि ट्रेस केल्यावरती पण ₹60,00,000 फक्त एका प्रपोजलच्या आधारे पाठवले गेलेत. ॲग्रीमेंट कुठे आहे? आज 5,000 देत असताना पण आपण, कुठेही खर्च करत असताना आपण विचार करतो. कॉन्ट्रॅक्टचं महत्त्व हा आहे, की गॉड फॉरबिड तू MSME म्हणालास, तू MSME कोर्टात गेलास आणि एखाद्या डिस्प्यूटबद्दल तू पेटिशन किंवा कंप्लेंट फाईल केली आहे. पहिला प्रश्न तुला कोर्ट हाच विचारणार आहे, की ह्याचं ॲग्रीमेंट कुठे आहे? हे जे काही तू डिस्प्यूट म्हणतोस, ही डिस्प्यूट आहे हे आहे. कशावरनं? हम्म. हां, व्हॉट इज द प्रूफ दॅट समोरच्या पार्टीने अग्री केलं होतं? ते प्रूफ म्हणजेच ॲग्रीमेंट. बऱ्याच वेळा असंही होतं केतन, आता तू म्हणल्यावरती मला लक्षात आलं की सिमिलर थिंग हॅपन विथ क्लायंट वेंडर रिलेशनशिप. की मी एक वेंडर आहे, एका कंपनीसाठी काम करतोय. काम होत आहे, फायनल टप्प्यात गेलोय मी, काम दिलंय अगदीच इनव्हॉइससाठी 30 दिवसाचा त्यांनी वेळ मागितला माझ्याकडे, पण 30 दिवसानंतर बघतो मी तर सगळंच गायब असतं. हं, हं.
कॉन्ट्रॅक्ट आहेत प्लेस किंवा काय म्हणतो आपण त्याला, सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट आहेत. इन्व्हॉइस पाठवले आहेत, एक्नॉलेजमेंट्स वगैरे सगळे आहेत. पण मग अशा वेळेस त्या एंटरप्रेन्योरनी किंवा त्या फाउंडरनी काय करायला पाहिजे? अच्छा, आता तू जो प्रश्न विचारतोस त्याचे 2 पैलू आहेत. पहिला म्हणजे कंपनी रातोरात गायब झाली, गायब झाले. राइट? ॲब्स्कॉन्ड झाली. आता ह्याच्यामध्ये लीगली यू हॅव एंटर्ड इंटू अ बॅटल. बट अगेन जसं मी डायग्नोसिसबद्दल बोललो, एक आणखी एक कॉन्सेप्ट असते बिझनेसमध्ये, ड्यू डिलिजन्स. आणि ड्यू डिलिजन्स हा प्रत्येक बिझनेसने आपल्या क्लायंट्सप्रती, आपल्या वेंडर्सप्रती करण्याचा भाग आहे. सगळेच ड्यू डिलिजन्स लॉयर्सच करतात असं नाही, पण बरेच ड्यू डिलिजन्सेस लॉयर्स करतात, की समोरच्या पार्टीला वेट करणं. इन द सेन्स त्यांचं जर ते म्हणतात मी प्रायव्हेट लिमिटेड आहे, इन्कॉर्पोरेशन सर्टिफिकेट, त्यांचे बॅलन्स शीट्स जर तुम्हाला पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहेत तर त्या बघा. तर एक अंदाज येईल तुम्हाला की हा किती इम्पॉर्टंट बिझनेस आहे. बरेच बिझनेसेस आपले डिटेल्स डिस्क्लोज करत नाहीत. सो म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड करत नाहीत, पब्लिक लिमिटेड करतात. पण प्रायव्हेट लिमिटेड आहे आणि लेट्स से तुम्हाला डिटेल्स नाही आहेत. पण ॲटलीस्ट बेसिक ड्यू डिलिजन्स तुम्ही करू शकता, की किती वर्ष हे बिझनेसमध्ये आहेत. बरेचदा असं होतं, की छोटे बिझनेसेस स्पेशली त्यांना असं वाटतं, की ड्यू डिलिजन्स तर मोठ्या कंपनीज आपल्याबद्दल करतील, राइट? करेक्ट. पण रातोरात मोठ्या कंपनीज पळून जाणं, मोठ्या बँक्स पळून जाणं, कोऑपरेटिव्ह बँक्स, संघटना ह्यांनी रातोरात गायब होणं, हे काही या देशासाठी नवीन कधीच नाहीये. घडलेलं नाहीये, नवीन नाही, अशातला भाग नाहीये, राइट? सो एक ड्यू डिलिजन्स बिकॉज तुमचे ॲसेट्स, बिकॉज तुमचा पैसा. हे बघ प्रसाद, खूप सिंपल प्रिन्सिपल आहे. वेअर यू आर इन्व्हेस्टिंग मनी, यू हॅव टू बी केअरफुल अबाउट इट. त्याचं डिलिजन्स करणं तुमचं काम आहे, एक. दुसरा त्याचा एक पहलू असा आहे, की ती रातोरात पळून नाही गेली आहे कंपनी, पण दिवाळखोर झाली आहे. ज्याला आपण इन्सॉल्व्हन्सी, बँक्रप्सी म्हणतो. सो आता आधी हे खूपच अनऑर्गनाइज्ड होतं आणि खूपच त्रासाचा विषय होता हा. पण आजच्या तारखेला देअर इज अ न्यू इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड डिफाईन्ड. सो इफ यू हॅव रेज्ड एन इनव्हॉइस अगेन्स्ट सम कंपनी आणि ती कंपनी स्वतःला बँक्रप्ट डिक्लेअर करते, तर इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सीचे त्याचे ट्रिब्युनल्स असतात, त्याचे स्पेशल हे आहेत, प्रोव्हिजन्स आहेत. तिथे जाऊन यू कॅन फाईल युअरसेल्फ ॲज अ लीगल क्रेडिटर, की ओके. मला यांच्याकडनं पैसे येणं आहे. तर त्या प्रोसिडिंग्समध्ये त्यांचे ॲसेट्स लिक्विडेट करून, थोडासा वेळ लागतो त्याला, पण त्यांचे ॲसेट्स लिक्विडेट करून त्यांचे प्रायमरी लायबिलिटीज, सेकंडरी लायबिलिटीज अशा सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला सरकारकडनं ॲश्युअर्ड पैसे मिळू शकतील, ओके. राईट? त्याचे चान्सेस खूप वाढतात. सो असं नाही आहे की आज ओव्हरनाईट एखादी कंपनी समजा बँकरप्ट झाली आहे, अर्थात थोडीशी रिस्क राहते, बट ओव्हरनाईट जर ती कंपनी बँकरप्ट झाली आहे, तर असं नाही की डोर्स आर शट. यू कॅन गो टू IBC अँड यू कॅन क्लेम युअर मनी. ओके. पण याच्यासाठी अग्रीमेंट्स आर इम्पॉर्टंट. ॲब्सोल्युटली. कारण इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोडचा तिथे जो काही जज बसला आहे, तो पहिल्यांदा हेच विचारेल ना, की तू क्रेडिटर आहेस, हे कशावरून? राईट. मला कसं कळेल, की ही व्यक्ती तुला पैसे देणं आहे आणि कशाचे? असं तर नाही तर कोणीही उठून कधी येईल आणि सांगेल, मला पण पैसे येणं आहे यांच्याकडनं. सो ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट. हे झालं क्लायंट वेंडर रिलेशनशिप आणि MSMEs जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ते बऱ्याच वेळेला इंटरॅक्शन एम्प्लॉईसोबतही करतात आणि काही ते कामं आउटसोर्सही करतात. सो त्यांच्या अग्रीमेंटविषयी थोडंसं बोलूया आपण, की ते किती इम्पॉर्टंट आहे एम्प्लॉईविषयी अग्रीमेंट करणं? आजच्या तारखेला प्रसाद, इंडियामध्ये बिझनेस करायचा आहे, जगात कुठेही, पण विशेषतः आता मी इंडियामध्ये स्पेसिफिकली का म्हणतोय, कारण नोव्हेंबर 2025 मध्येच न्यू लेबर कोड डिफाईन झालेला आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन अजून होतोय. मी इनफॅक्ट भरपूर वेबिनार्स पण करतोय त्या एका कॉन्सेप्टवर, कारण बिझनेस वर्ल्डमध्ये खूप अनसर्टन्टी आहे. बरेच दुमत, बऱ्याच चुकीची इन्फॉर्मेशन, की लेबर कोड आता हे करतोय, लेबर कोड आता ते करतोय. मी त्याचा अवेअरनेस करण्याचा भरपूर प्रयत्नही करतोय थ्रू एड अँड असोसिएट्स. बट इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की विथ न्यू लेबर कोड ऑर नॉट, it is very important that you have to understand this. Every person that you are interacting with in the ecosystem of your business, there must be a documented record for it. आपण वेंडर्स आणि क्लायंट्स बद्दल तर बोललो, कारण ह्यांच्याशी आपलं इंटरॅक्शन जास्त होतं जास्त ॲज अ बिझनेस आपलं एम्प्लॉईशी पण इंटरॅक्शन होतं. आणि एम्प्लॉयमेंटमध्ये प्रसाद, ह्याचं इम्पॉर्टन्स अजून जास्त वाढतं, कारण लेबर लॉज एम्प्लॉयमेंटला गाईड करण्यासाठी एक विशेष लेबर लॉजचा सेगमेंट आहे, ओके. राईट? त्या लॉज
बिझनेसला समजून त्या हिशोबाने आपल्याला आपल्या एम्प्लॉईजना ट्रीट करायला लागतं. अ, आता ॲज अ बिझनेस तुम्हाला दखल घ्यायलाच लागते हे आपण आधी डिफाईन केलं. पण कधी-कधी बरेचदा काय होतं, की एम्प्लॉईजना त्यांचे राइट्स किंवा त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज ह्याची एवढी अवेअरनेस नसते. हं. जे एम्प्लॉयमेंट मार्केटमध्ये जातात. सो त्यांना ती अवेअरनेस करून देणं. अं, त्यांच्यासोबत ड्युरिंग दी एम्प्लॉयमेंट जे काही होईल त्या गोष्टी क्लिअरली डिफाईन करणं आणि त्या लॉच्या अनुसार म्हणजे लॉशी अलाइन्ड असायला हव्यात. राइट? सो लाइक फॉर एक्झाम्पल बरेचदा आता माझे क्लायंट आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मला एका एम्प्लॉयीने ॲब्स्कॉन्ड केल्याची केस पाठवली. ओके. ॲब्स्कॉन्ड केलं केलं म्हणजे काय, की बेसिकली नोटीस पिरियड न देता सडनली ओव्हरनाईट विदाऊट काही सांगता रिझाइन करता निघून गेला तो. हे आजकाल ट्रेंड वाढत चाललंय पण एम-एस-एम-ईजमध्ये तर खूप बघायला मिळतं. हो, तर त्याची बरीच कारणं आहेत. आपण त्याच्यावर अगेन लाइक आय सेड आपण कधीतरी सविस्तर बोलूच. हं. पण हो, असं होतंय. अँड बेसिकली ह्याचा पडसाद हा बिझनेसलाच आहे शेवटी. एक एम्प्लॉयी तू 2-3 महिने त्याला ट्रेन करतो आणि सडनली तो ओव्हरनाईट निघून जातो. हा एक खूप मोठा त्रासाचा विषय एखाद्या बिझनेससाठी, राइट? बट व्हेन आय आस्क्ड हिम टू सेंड हिज एम्प्लॉयमेंट एग्रीमेंट त्याच्यासोबतचा जो एम्प्लॉयी एग्रीमेंट होता त्याचा तो पाठव. त्यामध्ये भरपूर गोष्टी मिसिंग होत्या. नोटीस पिरियड समजा तो सोडून गेला, तर त्याचा नोटीस पिरियड किती असेल? हं. आपण त्याला काढलं तर त्याचा नोटीस पिरियड किती असेल? कायदा काय म्हणतो त्या बाबतीत? हे सगळं ह्याचं संज्ञान असायला हवं आणि हे सगळं त्याच्यामध्ये डिफाईन्ड असायला हवं. मुळतः तो प्रोबेशन पिरियडवरती आहे का? हं. तो कन्फर्म्ड एम्प्लॉयी आहे का? प्रोबेशनमध्ये काय लॉज म्हणतात? कन्फर्म झाल्यावरती काय म्हणतात? ह्या सगळ्यांचा अवेअरनेस आणि ते कॉन्ट्रॅक्टमध्ये उतरवणं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. अ, आजच्या तारखेला most businesses are struggling with employment related issue. Most employees are also struggling with with things not being clearly defined. ह्याला डिफाईन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण अगेन मी जो सुरुवातीला प्रश्न मांडला, की तुम्ही बिझनेसमध्ये येता त्यामध्ये प्रॉफिट्स, प्रॉडक्ट्स, क्लायंट्स, अकाउंटिंग, कंप्लायन्सेस हजार प्रश्न आहेत. यू डोंट वॉन्ट एम्प्लॉयमेंट टू बी वन मोर इश्यू दॅट प्रॉबब्ली मे नॉट बी युअर कोर कॉम्पिटन्सी. हं. तुम्ही बिझनेसमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही आय टी बिझनेसमध्ये आहात, तर ते सॉफ्टवेअर्स बनवणं हे तुमचं मेन काम आहे. ते सोडून तुम्ही तुमची बँडविड्थ जेव्हा एक्सपोज करताय, स्पेंड करताय एखाद्या अशा विषयावरती जे इम्पॉर्टंट आहे, पण तुमच्या कामाशी निगडीत नाही आहे. दॅट्स अ वेस्ट ऑफ प्रॉडक्टिव्हिटी. दॅट्स प्रॉबब्ली अ वेस्ट ऑफ अ लॉट ऑफ रेव्हेन्यू ऑर इन्कम. केतन सध्या आणि टेक्नॉलॉजीच्याही पुढे जाऊन आता एआय आलंय हं. किंवा ChatGPT आहे. तर याच्यावरती यार मी नुसतं अग्रीमेंट म्हणलं तरी मला ते धडाधड एक 4-5 पानाचं लिहून पाठवतं. मग मला लीगल टीम किंवा रिटेनर बेसिसवरती लीगल कंपनीची काय गरज आहे? का गरज असावी? हां. तुझं म्हणणं बरोबर आहे. इनफॅक्ट मी अवगत आहे या गोष्टींची, की ChatGPT, Claude, Gemini आणि असे बरेच टूल्स आहेत, जे तुझे कॉन्ट्रॅक्टचे ड्राफ्ट तुला बनवून देतील. पण हे लक्षात घेणं फार आवश्यक आहे, की ते कॉन्ट्रॅक्टचे ड्राफ्ट्स ते टेम्प्लेट बेस्ड असतील. कॉन्ट्रॅक्ट्स प्रत्येक बिझनेसचा ना एक डी-एन-ए असतो आणि तो डी-एन-ए त्या बिझनेससाठी युनिक असतो. इनफॅक्ट फॉर एक्झाम्पल रांका ज्वेलर्स आणि लेट्स से कल्याण ज्वेलर्स दोन्हीही ज्वेलर्स आहेत. दोघांचा स्केल मोठा आहे. पण तुला वाटतं का, की प्रत्येकच त्यांच्या गोष्टी, त्यांचे ऑपरेशन्स एक्झॅक्टली सिमिलर असतील बिकॉज ते ज्वेलर्स आहेत? नाही. ना. सो प्रत्येक बिझनेसचा एक युनिक आयडेंटिटी आहे. प्रत्येक बिझनेसचा एक युनिक डी-एन-ए आहे. तुमचा कॉन्ट्रॅक्ट तुमच्या डी-एन-एला, तुमच्या बिझनेसच्या युनिकनेसला कॅप्चर करतो आणि ते करत असताना जर मी ChatGPT मला कॉन्फिडेन्शियालिटीचे जे क्लॉजेस आहेत, ते ChatGPTवरनं मिळतील. पण त्या क्लॉजेस मला या केसमध्ये इम्प्लाय करायचे आहेत का? ते सगळेच क्लॉजेस मला घ्यायचे आहेत का? किंवा अजून काही घ्यायचं आहे का? अजून काही संभावना आहेत का, की इथे माझं माझं काम फसू शकतं? हे एआयची अजून सध्या तेवढी कॅपॅसिटी नाही आहे. एकतर दुसरं आय डोंट नो तू ऐकतोस की नाही, पण लीगल न्यूज जर तू चाळून बघितलास, तर इतक्या गोष्टी, इतक्या केसेसमध्ये जजेस पेनल्टी लावतात त्या लॉयर्सना, त्या पार्टीजना, जे एआय बेस्ड पेटिशन्स, एआय बेस्ड ड्राफ्ट्स सबमिट करतात अच्छा. आणि तिथे रॉंग सायटेशन्स होतात. एआय इज हॅल्युसिनेटिंग, राईट? सो एआय जेव्हा हॅल्युसिनेट करतं, त्याच्यामध्ये झालेल्या एरर्स एआय त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. लीगल टीम का आवश्यक आहे? आणि माझं अजिबात असं म्हणणं नाही की ती लीगल टीम मीच असावं. पण एनी लॉयर वर्थ इज सॉल्ट. तुमच्याकडे एक लॉयर असणं यासाठी आवश्यक आहे. कारण लॉयर तुमचे फक्त ड्राफ्टिंग करत नसतो,
तर कदाचित तुमचा लॉयरही मे बी आजच्या तारखेला एआयची मदत घेईल. पण तुम्ही लॉयर ड्राफ्टिंगसाठी घेत नसता, तुम्ही लॉयर लायबिलिटीसाठी घेता, रिस्पॉन्सिबिलिटीसाठी घेता. की हे जर गणलं तर तुम्ही ChatGPTच्या मालकाला मेल नाही करू शकत की बाबा रे, तुझ्या टूलने जे काही मला कॉन्ट्रॅक्ट बनवून दिलं त्यामुळे माझा करार फसला. रिस्पॉन्सिबिलिटी, लायबिलिटी, अकाउंटेबिलिटी हे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि या तिन्हीपैकी एकही गोष्ट AI घेत नसतं. AI इज अ टूल दॅट विल एड यू टू गेट बेटर ॲट इट मे बी. बट इफ यू आर एक्सपेक्टिंग की तुम्ही AI कडनं एक ॲग्रीमेंट कराल आणि लॉयरला बायपास करून तुम्ही समोरच्या पार्टीला पाठवाल आणि ते साईन झालं आणि उद्याला जर इश्यूज झाला तर तुमचा गैरसमज त्या दिवशी उघडकीस पडेल. अँड प्रॉबब्ली अगेन दॅट विल बी टू लेट. कॉन्टेंट क्रिएशनचं जमाना आला असे बरेच लोक म्हणतात. तर ह्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी प्रिझर्व्ह करणं हे किती महत्त्वाचं आहे? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी फक्त सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्स ह्यांच्यासाठीच नाही तर जगातल्या कुठल्याही बिझनेससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पहिले हे समजून घेणं आवश्यक आहे की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे काय. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे कायद्यात आलेली एक तरतूद आहे. कारण एक समजदारी आहे, एक मॅच्युरिटी आहे हे समजून घेण्याची की एखादा बिझनेस जेव्हा बिझनेस करतो तेव्हा ते फक्त त्याचे ट्रेडेड प्रोडक्ट्स आणि त्याचे आलेले पैसे हे एवढेच फॅक्टर्स नसतात. आज फॉर एक्झाम्पल आपण सुरुवातीला जसं बोललो आणि कौतुकाचीच गोष्ट आहे की देसीपॉड जिथून स्टार्ट झालं तिथून आज थाउजंड्स ऑफ सबस्क्रायबर्स आहेत, मिलियन्स ऑफ व्ह्यूज आहेत तुमच्या IP वरती, तुमच्या कंटेंटवरती. देसीपॉडची क्रेडिबिलिटी आहे ती त्या नावाची आहे. फर्स्ट टाइम मी जेव्हा आलो होतो मला आठवतं अमय होता इथे, आज प्रसाद आहे. द पॉइंट इज उद्याला अजून कोणी असू शकेल पण जो गेस्ट येतोय, जे व्ह्युअर्स आहेत तुमचे, जे ऑडियन्स आहे जिथून तुम्हाला पैसे मिळत आहेत ते त्या नावाला बघून येतात, देसीपॉड. तर त्याचा हा जो लोगो आहे, त्याचे कलर एलिमेंट्स, त्याची स्टायलिंग, मग देसीपॉड हा नाव इटसेल्फ, दिस इज इंटँजिबल बट दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स फॉर युअर बिझनेस, राईट. सोशल मीडिया कंटेंट जे बनवतात त्यांच्यासाठी ते नाव फार इम्पॉर्टंट आहे, राईट. लाईक फॉर एक्झाम्पल आज राज शमानी, आपण राज शमानी या नावाने त्याला ओळखतो. पण राज शमानी हे नाव त्याचं जरी असलं तरी त्याची ती IP आहे, राईट. त्याचं ते इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. कारण आपण एकमेकांना रेफर करत असताना आता आपण म्हणतो की राज शमानीचं पॉडकास्ट बघा. आय थिंक त्याचं नाव फिगरिंग आउट आहे, इफ आय एम नॉट रॉंग, राईट. बट त्या फिगरिंग आउटची IP इतकी मोठी नाही आहे. पण त्या उलट आज जरी त्याची हालत थोडीशी खराब असेल पण द बिअर बायसेप्स, पण बिअर बायसेप्स म्हणतो. तर बिअर बायसेप्स हे कुठल्या एखाद्या व्यक्तीचं नाव नाही आहे, त्याच्या कंटेंट, त्याच्या ते म्हणजे तो जे काही करतोय त्याचं नाव आहे, राईट. आज मी जेव्हा देसीपॉड, माझे जेवढी लोक मला ओळखतात, अरे त्या देसीपॉडमध्ये आजकाल हे आलं तर तो एपिसोड पाहिला का तो देसीपॉडचा, असं रेफरन्सेस देतात, राईट. सो विच मीन्स दिस नेम हॅज सम व्हॅल्यू, दिस लोगो हॅज सम व्हॅल्यू. वेन यू लुक ॲट अ कार कमिंग विथ अ राऊंड रिंग विथ 3 लाईन्स इन इट, यू ऑटोमॅटिकली नो इट्स मर्सिडीज. यू ऑटोमॅटिकली नो, तू एक ग्रह बनवतोस की त्या गाडीमध्ये बसलेली व्यक्ती कोण असेल, कशी असेल. ही ताकद आहे त्या IPची, त्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीची. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जोपासणं इम्पॉर्टंट आहे का? इनफॅक्ट अनिवार्य आहे आजच्या तारखेला, ओके. कारण बऱ्याच बिझनेसेसना हे कळत नाही की द व्हॅल्यू दॅट यू क्रिएट इन द मार्केट इज नॉट ओनली बिकॉज ऑफ युअर प्रोडक्ट्स ऑर युअर रेव्हेन्यूज दॅट यू हॅव डन. हे तू खूप सहजासहजी ऐकत असशील की एक XYZ कंपनीला एका ABC कंपनीने इतके करोड रुपये देऊन टेक ओव्हर केलं. तेव्हा ते जेव्हा टेक ओव्हर करतात, व्हॉट इज इट? जेव्हा फॉर एक्झाम्पल गोआयबिबोला मेक माय ट्रिप टेक ओव्हर करतो, त्यावेळेस ते नेमकं काय घेतात? त्या गोआयबिबोचं नाव, किती मोबाईल फोन्समध्ये ते ॲप्लिकेशन आहे पण ते नाव, राईट. सो हे नाव, ही अशा गोष्टी ज्या टेक्निकल नाही आहेत कदाचित तुमच्या, टँजिबल नाही आहेत कदाचित तुमच्या, पण त्या तुमच्या बिझनेसला कॉन्ट्रीब्यूट करतात, ह्या फार महत्त्वाच्या आहेत. फ्रँचायझिंग बिझनेसेस तू पाहिले असतील भरपूर. फ्रँचायझी बिझनेस म्हणजे आपण जेव्हा एखादी व्यक्ती जाऊन तुझी फ्रँचायझी घेत असेल तर ती दोनच गोष्टी घेते ती व्यक्ती. एक, तुझं नाव
आणि दुसरे तुझे प्रोसेसेस. हं. बेसिकली त्याचा आधारच हा आहे की मी तुझ्या फ्रँचाईज बिझनेसमध्ये पैसा इन्व्हेस्ट करतो, पण एक नवीन बिझनेस चालू करणं, मोठं करणं तुझ्यापेक्षा जास्त कोणाला बेटर माहिती असेल हे. हे फार अवघड आहे. आणि हा खटाटोप, ही मेहनत मला न करता सहज जर मला डिरेक्टली एक एक्झिस्टिंग ब्रँडच्यामुळे मला पैसा मिळत असेल, तर मी का नाही करावं? तर त्यामध्ये अर्थात प्रोसेसेस इम्पॉर्टंट आहे आणि त्याहून मोठं त्या ब्रँडची काय व्हॅल्यू आहे. हे दिस इज द पॉवर ऑफ IP. कंटेंट क्रिएशनमध्ये अगेन कंटेंट क्रिएशन आणि AI हे 2 विषय आपण जरा सोबत बोलूयात. तर आजच्या तारखेला बरेच तू असे केसेस ऐकत असशील जिथे मोठ्या सेलिब्रिटीजने स्वतःच्या आयडेंटिटीला पण प्रोटेक्ट करावं यासाठी कोर्टात जातात की AIमुळे ते खूप सोपं झालंय. कोणाच्याही नावात अमिताभ बच्चननी त्यांच्या व्हॉइस ओव्हरला केलंय, राईट? इंडियामध्ये इन्क्रिझिंगली होत आहे. डेन्मार्क और नॉर्वे, आय थिंक नॉर्वे वॉज one of those Scandinavian countries, was the first country to make faces and personality as an IP product, intellectual property, की हे तुमचं आहे बाबा. जर एखाद्या AI इंजिनवर बनवून, समजा प्रसाद कुलकर्णी, आज त्याची एक फॅन फॉलोईंग आहे आणि एखाद्या व्यक्तीने प्रसाद सर, ते आजकाल क्लोनिंग, AIने क्लोनिंग करणं फार, AI एजंट्स क्लोनिंग हे फार सोपं झालं आहे. त्याचा आवाज हुबेहूब, त्याचा चेहरा, आणि त्याला समोर ठेवून जर त्याच्या ब्रँड आयडिओलॉजीला अनअलाइंड असा कंटेंट जर पुढे गेला, तर त्याची ख्याती त्याच्या एक्झिस्टिंग बिझनेस गुडविलला ते इम्पॅक्ट करतं. सो होतंय काय प्रसाद, की लॉ आहे ना खूप इव्हॉल्व्ह होतोय, बिकॉज टेक्नॉलॉजी त्यापेक्षा प्रचंड जास्त स्पीडने इव्हॉल्व्ह होतीये. आज AI काय काय करतंय हे 3 वर्ष आधी, कदाचित 3-4 वर्ष आधी विचार करणंही शक्य नव्हतं आपल्याला. पण आता असं झालं की पुढच्या 3-4 वर्षात ते काय काय करू शकेल ह्याची पण खात्री नाही आहे. सो देयर इज आय थिंक वी आर लिव्हिंग इन एन इंटरेस्टिंग कस्प ऑफ टाइम. येत्या 5-10 वर्षात जशी टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होईल तसं कायद्यालाही इव्हॉल्व्ह होत राहायला लागणार आहे. मला एक बेसिक प्रश्न विचारायचा आहे. मगाशी बोलता बोलता तू म्हणालास की पार्टनरशिप फर्म आहे किंवा प्रायव्हेट लिमिटेड फर्म आहे, तर नक्की बिझनेस स्टार्ट करताना कुठल्या कुठल्या प्रकारच्या फर्म्स आपण ओपन करू शकतो आणि त्या काय आहेत? खूप इम्पॉर्टंट प्रश्न विचारलास तू. बरं झालं विचारलंस, की बरेचदा मी बघतो की बिझनेस स्टार्ट करायचा, त्या एक्साइटमेंटमध्ये, त्या एनर्जीमध्ये, एन्थुझियाझममध्ये आपण एखादी एंटिटी क्रिएट करतो आणि चालू करून देतो. सो पहिले तर एंटिटीज असतात काय? प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, रजिस्टर्ड पार्टनरशिप्स, अनरजिस्टर्ड पार्टनरशिप्स, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप्स, LLP, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड, OPC, 1% कंपनी. पण ह्यापेक्षा जास्त हे तर तुला गुगलवरही मिळेल. पण हे समजून घेणं आवश्यक आहे की ह्याचं क्वालिफिकेशन काय, ह्याला कसं क्लासिफाय केलं जातं. देर आर ओनली 2 टाईप्स ऑफ क्लासिफिकेशन, एक लिमिटेड लायबिलिटी आणि एक अनलिमिटेड लायबिलिटी. सगळा खेळ जो आहे तो लायबिलिटीचा आहे. कारण कायद्याला हे कळतं की जेव्हा तू एक बिझनेस स्टार्ट करतोस तेव्हा तू बऱ्याच एलिमेंटसोबत इंटरॅक्ट करतो. आपण मगाशी डिस्कस केलं, वेंडर, क्लायंट, एजन्सीज, एम्प्लॉईज, एटसेट्रा एटसेट्रा. आता एवढ्या लोकांशी जेव्हा तू इंटरॅक्ट करतोस, म्हणजे त्यांचे करिअर, त्यांच्या इन्कम्स ह्या तुझ्या ऑपरेशन्सवरती डिपेंड करतात, राईट? सो तिथे जर काही रिस्क झाली, तिथे जर काही एक अनटुवर्ड इन्सिडेंट झाला, तर त्याची इन द सेन्स फायनान्शियली, तर त्याची लायबिलिटी, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेईल? सो प्रोप्रायटरशिप कंपनी, अनरजिस्टर्ड पार्टनरशिप्स, रजिस्टर्ड पार्टनरशिप्स या अनलिमिटेड बाय लायबिलिटी आहे. ओके. म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल प्रॉफिट झालं तर सगळं चांगलंच आहे. पण एखाद्या प्रोप्रायटरशिप कंपनीमध्ये किंवा पार्टनरशिप कंपनीमध्ये, रजिस्टर्ड असो वा अनरजिस्टर्ड, तिथे लॉस झाला 10 लाखाचा लेट्स से, तर क्रेडिटर्सना पैसे देणं राहील, म्हणजे वेंडर्सना वगैरे पैसे देणं लागेल. मे बी एम्प्लॉईजच्या सॅलरीज बाकी असतील, त्या कोणी द्यायच्या? त्याची लायबिलिटी कोणावर आहे? सो त्याची लायबिलिटी त्या पार्टनर्सवरती म्हणजे त्या प्रपोर्शनमध्ये, किंवा प्रोप्रायटरशिप असेल तर सर्वस्व त्याची. ह्याला म्हणतात अनलिमिटेड लायबिलिटी कंपनीज. आता लिमिटेड लायबिलिटीजमध्ये लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, LLP, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड, ॲज यू ग्रो अप द लॅडर तुझी लायबिलिटी प्रत्यक्ष तुझ्या ह्याच्यावरती न येता कंपनी, त्या एंटिटीवरती पास ऑन केली जाते. दॅट इज द डेफिनेशन ऑफ क्लासिफिकेशन ऑफ द कंपनी. आता इथे एक लक्षात घ्यायला हवं की लेट्स से तुला एक बिझनेस असा स्टार्ट करायचा आहे
ज्याची व्हॅल्यू ग्रो करायची आहे तुला, ऑन बुक्स त्याची व्हॅल्युएशन करायची आहे आणि उद्याला जाऊन तुला इन्व्हेस्टर्स हवेत किंवा तुला मर्जर्स अँड ॲक्विजिशनसाठी जायचं आहे आणि तुला कंपनी तुझी सेल आउट करायची आहे, लेट्स आहे, तुला तुझा इंटरेस्ट त्याच्यातला डायव्हेस्ट करायचा आहे. जर असा तुझा गोल आहे तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू गो इन टू अ प्रायव्हेट लिमिटेड टाईप ऑफ अ सेटअप, simply because no investor would want to touch a company which is unlimited by its own liability. You see, as an investor, मला नको आहे ना की या कंपनीमध्ये उद्याला काही जर त्रास झाला. बिझनेसचा खूप बेसिक तत्व आहे बिझनेस करणाऱ्यांचा, मोठा बिझनेस करणाऱ्यांचा, की माझी पर्सनल काही त्याच्यात लागत नाही लागली पाहिजे, राईट? सो माझं घर, मी जे काही पर्सनली जे काही बनवलं आहे ते तिथे जर स्टेकवर आलं ते विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर पीपल टू गेट इन टू ऑन्टरप्रिन्युअरशिप. यू सी, सो तुझं अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह काय? आता काही बिझनेसवर म्हणजे माझे क्लायंट्स आहेत, त्यांना मी भेटतो आणि मला हे क्लिअरली दिसतं की त्यांचं ऑब्जेक्टिव्ह आहे की त्यांना खूप जास्त कंप्लायन्सचा खटाटोप नको आहे. त्यांना खूप त्रास नको आहे. त्यांना त्यांच्या कोर कॉम्पिटन्सीजवर फोकस करायचा आहे. मे बी फ्रीलान्सर्स, इंडिव्हिज्युअल्स, OPCs, प्रोप्रायटरशिप फर्म्स, पार्टनरशिप फर्मसुद्धा 2-3 लोक एकत्र येतात आणि ते म्हणतात जे काही होईल ते आम्ही बघून घेऊ, पण खूप जास्त कंप्लायन्स नको आहे. जिथे लायबिलिटी लिमिटेड होते तिथे गव्हर्नमेंटचे कंप्लायन्सेस वाढतात. कारण आता तुम्ही जर म्हणताय की एक एंटिटी आहे, त्याचा मी डिरेक्टर आहे आणि मला मात्र लायबिलिटी नको आहे, तर मग कायद्याला तिथे हस्तक्षेप करणं आवश्यक आहे की तुम्ही प्रत्येक 3 महिन्याला ऑडिट्स होतात का तुमच्या, म्हणजे तुम्ही रिटर्न्स फाईल करताय का, तुमचे ऑडिट्स होत आहेत का, एवढ्या टर्नओव्हरच्या वरती ऑडिट्स कंपल्सरी आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथे येतात. सो काही ऑन्टरप्रिन्युअर्स म्हणतात ठीक आहे, जेवढी रिस्क येईल मी घ्यायला तयार आहे. तुमची जर रिस्क ॲपेटाईट जास्त आहे आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट्स वगैरे नको, तुम्हाला बूटस्ट्रॅप मॉडेलवरच जायचं आहे, सो मे बी एक पार्टनरशिप फर्म किंवा एक प्रोप्रायटरशिप फर्म शुड बी गुड इनफ. ओके, बट इफ यू वॉन्ट टू गो फॉर इन्व्हेस्टमेंट्स अँड इफ यू वॉन्ट टू decrease your own liability, your risk appetite is not that high, but you have an exceptionally high entrepreneurial mindset, go for a private limited, go for a limited liability company. Yes, that's how you should choose which type of setup. आणि हा इथेच खूप मोठा गोंधळ होतो. आणि होतं काय की कालांतराने तुमची कंपनी त्याच्या नीड्स वाढल्या की त्याचे मायग्रेशन आहे ते फार अवघड होतं. तुम्ही तुमच्या कंपनीचा टाईप, त्या एंटिटीचा टाईप बदलला, त्याचं नाव बदललं पुढे जाऊन की खूप त्रास होतो. रिसेंटली बीरा, एक बिअर ब्रँड आहे बीरा, त्याच्या एक्झाम्पलवरनं खूप स्ट्रायकिंगली क्लिअर झालं. त्यांनी एंटिटीची होल्डिंग टाईप चेंज केली आणि इंडियन लॉजमध्ये जर तुम्ही लिकर या सेगमेंटमध्ये आहात तर तुम्हाला प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक्साईजमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं. सो त्या प्रोसेसमुळे खूप गोंधळ उडाला. एक्झिस्टिंग स्टॉक्स वाया गेले, भरपूर लॉसेस झाले आणि आय एम नॉट टू शुअर की आत्ता सध्या बीराची काय परिस्थिती आहे. बट बीरा, वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल बिअर कंपनीज आय थिंक इन मॉडर्न इंडियन मार्केट, is down in the doldrums right now, and that is purely because of not understanding certain compliances, the entity structures, तुम्ही कुठल्या सेगमेंटमध्ये आहात. आता कंप्लायन्स पण एक खूप मोठा पार्ट आहे की तुम्ही कुठल्या एक्झॅक्टली बिझनेस टाईपमध्ये जाता आणि तिथे किती कंप्लायन्सेस लागतात हे समजून घेणं, एखाद्या लिगल एक्सपर्टकडनं ह्याचा पूर्ण आराखडा घेणं हे फार इम्पॉर्टंट आहे. कारण की अदरवाईज कंप्लायन्स विल कम बॅक लेटर अँड हर्ट यू. केतन, एपिसोडच्या शेवटी समअप करण्यासाठी देसी पॉडचा जो ऑडियन्स आहे त्यातल्याच जर एखाद्याला वाटतंय की मला उद्या व्यवसाय सुरू करायचा आहे, 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करून किंवा 5 लाख रुपये त्याच्याकडे कॅपिटल आहे आणि त्याला बिझनेस सुरू करायचा आहे, त्याच्यासाठी कोणत्या 5 महत्त्वाच्या गोष्टी असतील ज्या त्यांनी जरूर केल्या पाहिजे सो दॅट त्याचा बिझनेस नेक्स्ट लेवलला जाईल? 5 गोष्टी ज्या सर्वात महत्त्वाच्या आहेत कुठल्याही न्यू बिझनेस स्टार्टअपसाठी. पहिली, choosing the right entity formation. Firstly, choosing the right entity and then doing the formation formalities. Number 2, ज्या कुठल्या बिझनेसमध्ये तू एंटर करतोस त्याशी रिलेटेड कंप्लायन्सेस. विदाउट डुईंग युअर एंटिटी फॉर्मेशन अँड द रेलेव्हंट कंप्लायन्सेस, डू नॉट स्टार्ट. नंबर 3, तू तुझ्या बिझनेस इकोसिस्टममध्ये सर्वात जास्त ज्यांच्याशी इंटरॅक्ट करणार आहेस, तुझे क्लायंट, तुझा वेंडर, एम्प्लॉईज एट्सेट्रा, या सगळ्यांच्या कॉन्ट्रॅक्ट्सचा, अग्रीमेंट्सचा एक स्ट्रक्चर निर्माण करणे, त्याचे क्लॉजेस, तुला कुठल्या गोष्टी प्रोटेक्शन हव्यात, तुला कुठल्या गोष्टी तुझ्या पॉलिसीज तिथे नमूद करायच्या आहेत, त्याचा एक बेसिक स्ट्रक्चर. नंबर 4,
तुझं डिलिव्हरी आणि तुझे इनव्हॉइसेस, तुझे पेमेंट त्याच्याशी रिलेटेड तुझा पूर्ण लीगली कम्प्लायंट स्ट्रक्चर, जसं आपण मगाशी बोललो, ऑफर, ॲक्सेप्टन्स एक्सेट्रा. सो तुझा पूर्ण लीगल प्रोसेस स्ट्रक्चर क्रिएट करणं. अँड लास्टली, you are in the business to earn more money, of course, but at the same time, like we rightly discussed, you are also in the business to grow the value of your IP. सो IP फॉर्म करणं आणि मग त्याला ग्रो करणं, या 5 गोष्टी सर्वात इम्पॉर्टंट आहेत आजच्या विश्वात एखाद्याला स्टार्टअप करायचं असेल तर. दिस इज वॉट आय वुड लाईक टू से. केतन, एपिसोडचा सगळ्यात लास्ट सेगमेंट आहे रॅपिड फायर, ज्याच्यामध्ये आय एम गोइंग टू आस्क यू क्वेश्चन्स आणि तुला मी देसी पॉडचे बरेच पॉडकास्टमध्ये बघितलं आणि एम व्हेरी एक्सायटेड अबाउट इट. थँक्यू सो मच. सो लेट स्टार्ट. तुझ्या मते काय बेस्ट आहे, कॉन्ट्रॅक्ट की ट्रस्ट? कॉन्ट्रॅक्ट्स टू एनहान्स ट्रस्ट. ओके. दुसरा व्हॉट्सअप का ईमेल? ईमेल. सो GST का लिगल अग्रीमेंट्स? GST ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट, बट लिगल अग्रीमेंट्स. स्टार्टअप फाउंडरची सगळ्यात मोठी चूक? कम्प्लायन्सकडे लक्ष न देणे आणि फाउंडर अग्रीमेंट न बनवणे. एक कायदेशीर सल्ला जो प्रत्येक स्टार्टअप ओनरसाठी महत्त्वाचा ठरेल? प्लीज रिव्ह्यू युअर कॉन्ट्रॅक्ट्स, रिव्ह्यू युअर लिगल प्रोसेसेस फ्रॉम अ लॉयर हू यू ट्रस्ट. इनव्हॉइसमधली सगळ्यात महत्त्वाची टर्म्स अँड कंडिशन? पेमेंट नाही दिलं तर ह्या ज्या डिस्प्यूट्स होतील त्या कुठल्या ज्युरिस्डिक्शनमध्ये जातील. थँक्यू सो मच केतन. आय थिंक हा रॅपिड फायर तुला आवडला असेल. तुझ्याशी बोलल्यावर बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. माझ्या हिशोबाने जर तुम्हाला विचारशील की मला ह्या एपिसोडमधनं काय टेकअवे मिळाला, तर तो सगळ्यात मोठा टेकअवे असा आहे की मी जेव्हा इन्शुरन्स एजंटशी गप्पा मारतो किंवा इन्शुरन्समध्ये बरेच माझे मित्र काम करतात, तेव्हा ते म्हणतात की आज आपला भारत देश हा 70% भारत देशातली जी लोकसंख्या आहे ती एक मेडिकल बिल अवे आहे त्यांच्या स्वतःला बँकरप्ट घोषित करण्यासाठी. आणि ते करण्यासाठी ते सजेस्ट करतात की इन्शुरन्स घ्या. येस. तसं तुझ्याशी बोलल्यावर असं जाणवलं की स्टार्टअप ओनर किंवा स्टार्टअप फाउंडर हा एक मिसिंग अग्रीमेंट लांब आहे त्याच्या स्वतःच्या कंपनीला बँकरप्ट डिक्लेअर करण्यासाठी. सो आय थिंक त्याच्यासाठी महत्त्वाचं इन्शुरन्स आहे लिगल असिस्टन्स. खूप सुंदररित्या समअप केलंस तू. आय एम व्हेरी हॅपी की आपल्या ऑलमोस्ट एका तासाच्या डिस्कशनमध्ये आय डोंट थिंक वी कुड हॅव क्रिस्टलाइज्ड इट बेटर. मला असं वाटतं प्रसाद, बिझनेसेसमध्ये एक खूप बिझनेसच्या वर्ल्डमध्ये खूप रॅम्पंटली बोललं जातं एक डायलॉग की धंदे में रिस्क तो लेना पडता है. आय डिसएग्री विथ दिस. बिझनेसमध्ये रिस्क इनहेरंट आहे, हे तर आहेच, पण मी आजवर कुठल्याही माझ्या क्लायंटला, बिझनेस कन्सल्टिंग असो, लिगल कन्सल्टिंग असो, मी आजवर कुठल्याही क्लायंटला भेटलो नाही आहे जो धंद्यामध्ये रिस्क घेण्यासाठी आला आहे. प्रत्येक बिझनेसमध्ये प्रत्येक फाउंडर, प्रत्येक ऑन्टरप्रेन्युअर त्याची रिस्क मिटिगेट करणं, त्याची रिस्क कमी करणं हाच त्याचा उद्दिष्ट आहे. रिस्क तर आहेच, पण ते कमी करणं. सो लिगल रिस्क तर राहतेच, पण त्याला ॲज फार एज पॉसिबल त्याला मिटिगेट करणं, दॅट्स दी ऑब्जेक्टिव्ह, जस्ट लाईक एनी अदर रिस्क. सो या, व्हेरी वेल समड अप. थँक्यू सो मच केतन. अशा बऱ्याचशा गोष्टी अजून आहेत ज्या लॉमध्ये लोकांना अजून माहीत नाही, त्याचा अवेअरनेस कमी आहे. सो आय थिंक आपण मोर अँड मोर पॉडकास्ट अजून वेगवेगळ्या विषयांवर करू. ॲब्सोल्युटली, मला खूप आवडेल. माहिती देणं हा माझाही एक उद्दिष्ट आहे, मिशन आहे, पर्पज आहे. सो आय विल बी मोर दॅन हॅपी. तोपर्यंत देसी पॉड टीमकडनं थँक्यू सो मच अँड ऑलवेज अ प्लेजर, ऑलवेज अ प्लेजर. आय एम शुअर आजचा पॉडकास्ट बघितल्यावर ती लिगल कम्प्लायन्सेस MSME आणि स्टार्टअप ओनर्सनी कशा कराव्या या विषयाच्या तुमच्या शंका दूर झाल्या असतील. त्याचबरोबर तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही ॲडव्होकेट केतन हिडा याच्याशी डायरेक्ट संपर्क करू शकता. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. अशाच महत्त्वपूर्ण आणि इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, एपिसोडला हाईप करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला जरूर कळवा. भेटूया एका पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून टू ओनली ऑन देसी पॉड.